Okay, so good evening, all of you. And must be you have seated here since 6:30 because the lecture time provided to me was 6:30 to 8:30, but I have noticed that I will reach by 7 p.m. 7 वाजेपर्यंत. अच्छा, लँग्वेज तुम्हाला कोणती बरोबर वाटेल? इंग्लिश, मराठी, हिंदी? मराठी बरं, ठीक आहे. तर आजचा एक दिवस जर तुम्ही लवकर आला असेल तर त्याच्याबद्दल सॉरी, कारण 7 पर्यंत मला दुसरीकडे होतं लेक्चर, तर पॉसिबल नव्हतं. तर 7ला आपण त्यामुळे लेक्चर सुरू करणार होतो. आता आपण सर्व जे आहोत एका खूप महत्त्वाच्या विषयाला टॅकल करणार आहोत, आणि तो विषय म्हणजे इकॉनॉमी. ओके, MPSC कंबाईन ग्रुप बी साठी हा विषय 2 स्तरांमध्ये विभागलेला आहे. एक, इकॉनॉमीचे स्वतःचे 15 क्वेश्चन्स, आणि अजून दुसरीकडे एकीकडे इकॉनॉमी असतं. हा, आलाय आवाज हळूहळू. येस, जोरात बोलायचं ना मग, बिंदास. करंट अफेअर्सचे किती क्वेश्चन्स असतात? अराउंड 15 क्वेश्चन्स असतात. तर हे 15 क्वेश्चन्स तुम्हाला कंपल्सरी इकॉनॉमीचे येणारच आहेत. प्लस याच्यातले 3 to 4 क्वेश्चन्स तुम्ही करंटचे इकॉनॉमीवर एक्सपेक्ट करू शकता. याचा अर्थ 15 प्लस हे समजा आपण 3 जरी पकडले तर 15 आणि 3 18 क्वेश्चन्स हे तुम्हाला एकाच विषयावर असणार आहे, इकॉनॉमी. या 18 मधली तुमची अॅक्युरेसी समजा आपण कन्सिडर करूया की 15 to 16 तुम्ही करेक्ट करू शकता. जर खूप चांगलं इकॉनॉमीची अॅक्युरेसी ठेवली तर समजा 15 क्वेश्चन तुम्ही करेक्ट करताय, स्कोर करताय. किती असतो कट ऑफ ओपनचा आपण कन्सिडर करूया. कंबाईनचा ओपनचा कट ऑफ आता जो लागला ह्या वर्षी किती लागला? 51. दरवर्षी कन्सिडर करून चाला, कारण की आता कंबाईंड कट ऑफ असतो, तर 50च्या अराउंड ओपनचा कट ऑफ असणार आहे. तर समजा आपण मॅक्झिमम 55 असा कट ऑफ पकडून चालू, तर त्या 55 पैकी 15 मार्क्स एकटा इकॉनॉमी तुम्हाला देऊ शकतं. जर तुम्ही त्याला कन्सेप्च्युअली क्लिअर केलं, तुम्ही करंट अफेअर्स जे आहेत त्याच्यावरती चांगल्या प्रकारे लक्ष दिलं, या हे जे 2 पॅरामीटर्स आहेत, ह्या 2 पॅरामीटर्सना जर तुम्ही व्यवस्थित कंट्रोल केला तर तुम्हाला 15 मार्क्स कमीत कमी घेण्यापासून कोणीच वाचू नाही शकत, रोखू नाही शकत. जर तुम्ही अजून व्यवस्थित असाल तर इकॉनॉमी तुम्हाला 18 पर्यंत सुद्धा स्कोर देऊ शकतो, जर तुमचं सगळंच जर व्यवस्थित येत आहे. आता इकॉनॉमीमध्ये वेगवेगळ्या फ्रॅक्शन्स आहेत, परंतु त्याआधी आपण एक बेसिक गोष्ट समजूया. खूप जणांचं म्हणणं असतं की हा विषय जो आहे मी शिकतोय ते आहे इकॉनॉमिक्स, आणि काही जण बोलतात इकॉनॉमी. नेमकं काय करायचं आहे आपल्याला, नेमकं काय शिकायचंय? इकॉनॉमिक्स शिकायचंय की इकॉनॉमी शिकायचंय? सुरुवात इथून आपल्याला माहित असायला पाहिजे की काय शिकायचंय आपल्याला. इकॉनॉमिक्स. सगळ्यांना इकॉनॉमिक्स वाटते, कोणालाच इकॉनॉमी वाटत नाहीये? कोणालाच नाही, ठीक आहे. आपल्याला इकॉनॉमी शिकायचंय. आपल्याला इकॉनॉमिक्स नाही शिकायचंय. तर ज्या पण सब्जेक्टच्या शेवटी ICS येतं, याचा अर्थ त्या गोष्टीचं शास्त्र, त्याची थिअरी. ओके, थिअरी इज रिलेटेड टू इकॉनॉमी इज नोन ॲज इकॉनॉमिक्स. ओके, तर जर इकॉनॉमिक्स असेल तर तुमच्याकडे कोणी आर्ट्सला आहे? कॉमर्स, आर्ट्स? हां, तर तुम्हाला कॉमर्स आणि आर्ट्सला ह्या सगळ्या थिअरीज ज्या आहेत, 2-2, 3-3 पेजेसच्या मोठमोठ्या इकॉनॉमिक्सच्या थिअरीज असतील, आपल्याला त्यांच्याशी काही घेणं देणं नाही. वी आर जस्ट फोकसिंग ऑन इकॉनॉमी, दॅट इज मार्केट, बाजार आपण मराठीमध्ये बोलू. अँड इन दॅट ऑल्सो मॅक्रो लेवल मार्केट. ओके, 2 प्रकारची इकॉनॉमी असते. एक मायक्रो लेवल असते, म्हणजे माझं रोजचं, माझी इन्कम किती आहे, मी बाजार किती करतोय, माझे सेव्हिंग्स काय आहेत इंडिव्हिज्युअल लेवलला. दॅट इज मायक्रो इकॉनॉमी. वी आर नॉट स्टडिंग मायक्रो इकॉनॉमी. आपल्याला जो पण सिलेबस आहे त्याच्यामध्ये मॅक्रो इकॉनॉमीच फक्त आहे. सो आपला सिलेबस आपल्याला माहीत असणं खूप आवश्यक आहे की कन्साइज सिलेबस आहे, तुम्हाला मॅक्रो इकॉनॉमिक्सच आहे, आणि हे सोपं आहे समजण्यासाठी, ही अजून चांगली गोष्ट आहे. ओके, सो एक स्टिरियोटाइप्स असतात की इकॉनॉमिक्स म्हणजे कंटाळवाणं, इकॉनॉमिक्स म्हणजे डिफिकल्टच जाणार,
मग खूप जण काय करतात की स्टडी करताना चला पॉलिटीचे क्वेश्चन्स, पॉलिटी आधी करून घ्या, हमखास येणारं, ठीक आहे, हिस्ट्री जॉग्राफी इंटरेस्टिंग आहे ते करून घ्या. मग राहतं सायन्स आणि इकॉनॉमी, तर काय करायचं तर मग जातात सायन्सकडे, इकॉनॉमी बघता येईल. इथे चूक काय होते, इकॉनॉमी टफ का जातं, कारण हे जे दोन पॅरामीटर्स आहेत मी सांगितले की एक आहे कन्सेप्च्युअल आणि दुसरं आहे फॅक्च्युअल. या दोन गोष्टींना सेग्रिगेटच केलं जात नाही. आपण वाचताना काय करतो, आता बुक्स कोणते वापरायचे, ओके, तर बुक्समध्ये मी MPSC साठी रेफर करेन की देसले हा जो ऑथर आहे याचं खूप छान आहे. MPSC साठी खूप जण रंजन कोळंबे सरांचा वापरतात. रंजन कोळंबेंचं काय झालंय की त्यांनी खूप शॉर्टमध्ये दिलेलं आहे, व्यवस्थित दिलंय पण शॉर्टमध्ये दिलंय. आता MPSC काय करते, सगळ्यांना माहित आहे, MPSCला माहित आहे की मुलं रंजन कोळंबे वापरतात, मग ती कंबाईंडला मुद्दाम इन डीप जाते की चला हे पण विचारूया ते पण विचारूया. करंट अफेअर्स मधून सुद्धा कोणीही तुम्ही विचाराल MPSC मध्ये तुम्ही कोणतं मॅगझिन रेफर करता, तर एक तर परिक्रमा सांगतील किंवा युनिकचं सिम्प्लिफाईड नावाचं एक आहे, सिम्प्लिफाईड वापरतील. मग MPSCला माहित आहे, आयोगाला माहित आहे मुलं याचाच अभ्यास जास्त करतात, मग आयोग जातो क्रॉनिकलकडे. ओके, क्रॉनिकल नावाचं मॅगझिन आहे, मोस्टली हे UPSCचे स्टुडंट्स वापरतात, तर मग त्याच्यातून क्वेश्चन विचारला घेतात. तर आपल्याला एक्झाम क्रॅक करायची म्हणजे काय की आपल्याला डिकोड करायचं आहे त्यांची मेंटॅलिटी. तुम्हाला या प्रकारे अभ्यास करायचा आहे की तुम्ही पेपर सेट करायला बसणार आहात. या पद्धतीने जेव्हा तुम्ही अभ्यास कराल त्यावेळी मग तुमचा अभ्यास व्यवस्थित होईल, कारण तुमच्याकडे वेगवेगळे विषय आहेत, या सर्व विषयांमधले विविध गोष्टी आहेत, जो सिलेबस खूप मोठा आहे. ओके, खूप जण आता जूनमध्ये येणारी कंबाईंड फोकस करत असतील, तर मग तुमच्याकडे राहिलं एप्रिल मे, 2 महिने, जूनचं तुम्ही पकडू नका. तर या 2 महिन्यांमध्ये तुम्हाला सगळं काही करायचं आहे आणि तुम्ही कितीही केलं तरी पूर्ण होणार आहे का, कधीच नाही होत. मग अभ्यास कसा करायचा, महत्वाचं आहे की तुम्ही करायचं काय त्याच्यापेक्षा कशा प्रकारे तुम्हाला करायचं आहे. तर या प्रकारे अभ्यासाची स्ट्रॅटेजी ठेवा की वाचताना तुम्हाला वाटलं पाहिजे की मी पेपर सेटिंग करत असतो तर मी हे विचारलं असतं का, जर मी हे विचारलं असतं तर मी कशा प्रकारे विचारलं असतं. या प्रकारे जर तुम्ही अभ्यास कराल मग त्या गोष्टी तुमच्यासाठी सोप्या ठरतील, सहज जातील की हां मला या प्रकारे लक्षात ठेवायचं आहे गोष्टींना. मग कन्फ्युजन जे होतं की A बरोबर की B बरोबर, B की C बरोबर, या सगळ्या गोष्टी होणार नाहीयेत. दुसरी गोष्ट, कधीही इकॉनॉमीचा पेपर किंवा इतरही कोणते पेपर सॉल्व्ह करताना तुमच्याकडे 4 ऑप्शन्स आहेत, ABCD. स्पेशली इकॉनॉमीचे क्वेश्चन्स करताना हे लक्षात ठेवा. मुलं काय करतात, वाचतात क्वेश्चन, मग ऑप्शन वाचतात ABCD काय आहे, हा मग मला याच्यातला B किंवा C वाटतोय, D किंवा A वाटतोय. क्वेश्चन वाचल्यानंतर कधीही आन्सर लगेच वाचायचंच नाही. तुम्ही अभ्यास केलाय, तुम्हाला काहीतरी लॉजिक लागत असणार, हवं तर असं हात ठेवा त्याच्यावरती, क्वेश्चन वाचा आणि तुम्हाला काय वाटतं, तुमच्या डोक्यात काय येतंय याच्याशी रिलेटेड. तुम्ही तुमच्या डोक्याला विचार करण्यासाठी वेळ देता का, तुम्ही देतच नाही वेळ. तुम्ही समोरच्या इन्फॉर्मेशनला स्वतःच्या डोक्यावर हॅमर करू देता की हां आता तू बघ याच्यामध्ये कन्फ्यूज हो, आणि आपण कन्फ्यूज होतो. कंबाईनमध्ये 1 तास फक्त असतो आपल्याला, एका तासात आपल्याला 100 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात. याचा अर्थ आपल्याला एका क्वेश्चनसाठी पूर्ण 1 मिनिट सुद्धा मिळत नाही. आणि आता कंबाईनचं थोडंसं त्यांनी लेवल, पहिले खूप वन लाईनर्सच असायचे, आता त्यांनी सेंटेन्सेसमध्ये करायला सुरुवात केली आहे. तर मग मुलं बोलतात सर लेंदी जातो खूप पेपर, कारण वाचण्यामध्ये वेळ जातो. ठीक आहे, बरोबर आहे, वाचण्यामध्ये वेळ जातो, पण इथे जे तुम्ही जम्बलिंग करता की कन्फ्यूज व्हायचं की काय असणार आहे, कोणते 2 पैकी एक करेक्ट असणार आहे, हे होणारच नाही. केव्हा होणार नाही, क्वेश्चन वाचा, तुम्हाला स्वतःला काय वाटतं की काय आन्सर असणार आहे, आणि मग त्या ऑप्शन्सना पहा. मग एकतर तुम्हाला जे वाटतं डिरेक्टली ते ऑप्शन असेल, किंवा दुसरी गोष्ट अशी तरी असेल की त्याच्या जवळपास काहीतरी लॉजिकली असं आउट ऑफ द बॉक्स पूर्ण असं कोणतं आन्सर असू शकतं का तुम्हाला, म्हणजे तुम्ही वाचलेलं किंवा तुम्हाला लॉजिक जे लावलं आणि त्याच्या पलीकडेच काहीतरी आहे, असं होऊ शकतं का, नाही. जर तुम्ही अभ्यास केलाय
तर तुमच्या लॉजिकच्या जवळपासच काहीतरी आन्सर असणार आहे. तर या प्रकारे जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर एक्झाम मधला तो प्रेशियस टाइम जो असतो काही सेकंदांचा की जो तुम्ही कन्फ्युजनमध्ये घालवता तो निघून जाईल. तुमचा कॉन्फिडन्स वाढेल की येस हे मला डिरेक्टली आन्सर आलेला आहे. तर हा कॉन्फिडन्स नंतर तुमच्या पुढच्या क्वेश्चन्सना सुद्धा हेल्प करेल. आणि इकॉनॉमीमध्ये हा कॉन्फिडन्स वाढवणं खूप इझी असतं कारण खूप सारे क्वेश्चन स्ट्रेट फॉरवर्ड असतात. तुमच्या संकल्पना क्लिअर झाल्या तर दोन पेपर असतात संकल्पनावाले, पॉलिटी आणि इकॉनॉमी. पॉलिटीवाले जे पेपर सेटर्स असतात खूप मोठे चीटर असतात. ते शब्दांमुळे तुम्हाला खूप फसवणार. तुम्हाला खूप नीट वाचावं लागतं ज्या संकल्पना आहेत त्या की काय मांडलं यांनी. इकॉनॉमीवाले चांगले असतात. ते शब्दांमध्ये संकल्पनात्मक प्रश्न जे आहे शब्दांमध्ये फसवत नाही. जे आहे स्ट्रेट फॉरवर्ड आहे, वाचा आणि सांगा. मग हे जर प्रश्न तुमचे बरोबर येत आहेत, करंटचं तुम्ही व्यवस्थित केलेलं आहे, करंटचा डेटा जर तुम्ही प्रॉपरली करताय, हा सेक्शन जर तुमचा कॉन्फिडेंटली खूप चांगला गेला, पुढे तुमचं लॉजिक लागत जातं. एक्झाम तुम्हाला अभ्यास जो पण करायचा आहे, नॉलेज वाढतंय तुमचं ठीक आहे, पण आपला पर्स्पेक्टिव्ह काय आहे, आपण कशासाठी अभ्यास करतोय? जोरात बोला. एक्झाम क्लिअर करण्यासाठी. इथे तुम्ही इकॉनॉमिस्ट बनायला आलेला आहात का? नाही. तुम्हाला एक्झाम क्लिअर करायची आहे. सो तुमचा अभ्यास सुद्धा त्या अनुषंगाने झाला पाहिजे की तुम्हाला फोकस फक्त हा की मला इकॉनॉमी शिकायचं आहे तर इकॉनॉमीचे जे पण प्रश्न येतील 15 येतील 18 येतील 20 येतील जे पण येतील त्याच्यापेक्षा मॅक्झिमम ॲक्युरसी मला पाहिजे. 100% असेल तर वेल अँड गुड, त्याच्यापेक्षा चांगली गोष्ट कोणतीच नाही, पण जास्तीत जास्त जवळ ॲक्युरसीमध्ये असली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला अभ्यास करायचा आहे. ओके, सो आपले जे हे लेक्चर्स असणार आहेत त्याच्यामध्ये कन्सेप्च्युअल बेसिस अँड फॅक्च्युअल बेसिस. आता फॅक्च्युअल बेसिसमध्ये फक्त करंट अफेअर्स आहे असं नाही हा, कारण फॅक्ट जे आहेत इकॉनॉमीमध्ये हे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. तुम्हाला कमिटीज विचारल्या जातील, समित्या ज्या आहेत त्या विचारल्या जातील. तुम्हाला 5 इयर प्लॅन्स आहेत, पंचवार्षिक योजना त्याच्याशी रिलेटेड गोष्टी ज्या जुन्या आहेत त्या विचारल्या जातील. तुम्हाला नंबर्स मधली जी पण आकडेवारी आहे, एखादं बेस इयर विचारलं जाईल एखाद्या गोष्टीचं. समजा आरबीआयचं महागाई ठरवण्याचं किती % महागाई आरबीआयने ठरवली आहे की कंट्रोल करायची, तर 4% आहे समजा. तर या प्रकारचे न्यूमरिकल्सवाले क्वेश्चन जे आहेत ते विचारले जातील नंबर्सशी रिलेटेड. तर असं काहीही फॅक्टशी रिलेटेड असू शकतं. आता आरबीआयने हे जे धोरण ठरवलं की 4% महागाई असली पाहिजे किंवा 5 इयर प्लॅन्स आहेत किंवा कमिटीज आहेत, हे सगळं करंटशी रिलेटेड आहे का? नाही. परंतु हे फॅक्ट्समध्ये येतं की नाही? येस. तर याला आपण बोलतो फॅक्च्युअल डेटा, की तुम्हाला फक्त रट्टा मारायचे, पाठ करायचे, हे तुम्हाला माहीत असलंच पाहिजे. ओके, मग याच्यामध्ये फॅक्ट्समध्येच मग दुसरा पार्ट जो आहे तो आहे करंट अफेअर्सचा. की करंट अफेअर्समध्ये जी पण इन्फॉर्मेशन येते, सध्याच्या कोणत्या कमिटीज असतील, सध्याचे कोणते रिपोर्ट्स असतील वेगवेगळे, तर ते तुम्हाला करायचे आहेत. कोणत्या योजना असतील. आता योजनांसाठी एक ट्रिक तुम्हाला महत्त्वाची सांगतो. आपल्याला असं वाटतं अरे ही योजना का विचारली, ती योजना का विचारली. मोस्टली मुलं काय करतात, योजनांची एखादी PDF घेतात आणि सगळ्या योजना वाचत बसतात. किंवा कुरुक्षेत्र योजनासारखे मॅगझिन्स रेफर करतात की ज्याच्यामध्ये सगळं काही दिलेलं असतं. एवढा वेळ आणि एवढं जास्त आपल्याला सॅच्युरेशन करण्यासाठी ब्रेनची कॅपॅसिटी नेचरने दिलेली आहे का? नाही. आपल्याला काही ठराविक गोष्टी लक्षात राहणार आहेत. मग त्या योजना कुठून येतात? तर दरवर्षी आपल्याला एक रिपोर्ट येते, इकॉनॉमिक सर्वे. ओके, हा इकॉनॉमिक सर्वे जो आहे त्या रिपोर्टमध्ये काही योजनांचा खास उल्लेख केलेला असतो. कारण शासन जी पण योजना राबवतं ती प्रत्येक योजना सक्सेसफुल ठरते का? नाही. त्या सर्वेमध्ये अशाच योजना दिलेल्या असतात ज्या शासनाने व्यवस्थित ज्याच्यावर काम करून दाखवलं, ज्या योजनांचा सोसायटीवर खूप चांगला प्रभाव पडला, चेंजेस बघायला मिळाले आणि मग त्या योजनांना तुम्ही फोकस केलं. त्याचं जर आता त्याचं डिटेलिंग इकॉनॉमिक सर्वेमध्ये दिलेलं नसतं की ती योजना काय करते वगैरे, ते फक्त मेन्शन केलेलं असतं की या योजनांचा असा असा परिणाम दिसलाय. परंतु आपल्याला मग त्याचं डिटेलिंग करता येईल की ह्या योजनेमध्ये काय काय आहे आणि ते आपल्याला विचारलं जातं. ठीक आहे, तर या प्रकारे आपण योजना ज्या आहेत त्या इकॉनॉमिक सर्वेमधून किंवा बजेट नावाची डॉक्युमेंट असते, मग तो महाराष्ट्राचा असो की भारताचा असो, तर ह्या बजेटमधून सुद्धा आपल्याला अनेक तपशील जे आहे हे मिळतात की जे आपल्याला एक्झाममध्ये विचारले जातो. आपल्याला असं वाटतं की
हे ह्या मॅगझिनमधून आलं, हे त्या मॅगझिनमधून आलं वगैरे. पण ते मॅगझिनचं नाही, ते ह्या शासकीय डॉक्युमेंट जे असतात त्यांच्या थ्रू आलेलं असतं. सो तुम्ही कोणतीही मॅगझिन वाचा, मग अशी मी दिलेले परिक्रमा वाचा, सिम्प्लिफाईड वाचा, तुम्ही क्रोनिकल करा, बट तुम्हाला ह्या ज्या 2 डॉक्युमेंट्स आहेत, इकॉनॉमिक सर्वे अँड बजेट, हे स्किप करायचं कधी? बिलकुल नाही करायचं. याच्यामधून तुमचा मोस्ट ऑफ करंटचा डेटा, मेनली इकॉनॉमीचा, तरी नक्कीच कम्प्लीट होऊन जातो. आणि ह्या डॉक्युमेंट्स खूप मोठ्या आहेत, तुम्हाला हे सगळंच करत बसायची गरज नाही आहे. आपण इथे लेक्चर्स या प्रकारे घेणार आहोत की त्याच्यामध्ये मी तुम्हाला त्याच्यातलं जो पण काही इम्पॉर्टंट कंटेंट आहे तो सांगणार, आपण डिस्कस करू. ओके, आपली ही बॅच आहे ती जास्त वेळ चालणार आहे. काही जसं मी बोललो, काही जण आहेत की जे जूनमध्ये एक्झाम देतील, तर मी सरांना रिक्वेस्ट करेन आणि त्या एक्झामच्या आधीच ह्या वर्षीचं, कारण बजेट आणि इकॉनॉमिक सर्वे आलेला आहे, त्याच्या बेसिसवरच क्वेश्चन विचारले जातील. तर असं नाही की सिलेबस कंप्लीट झाल्यावर, सिलेबस कंप्लीट होण्याच्या आधीच आपण एक्झामच्या दृष्टिकोनातून ह्या दोन्ही डॉक्युमेंट्स आधीच घेऊ. ठीक आहे. आता इकॉनॉमीमध्ये आपल्याला नेमकं काय काय शिकायचं आहे हे बघितलं की एक्झामचं माहित आहे तुम्हाला, टोटल 100 मार्कांची असते. निगेटिव्ह किती असतं? 1/4. पहिले 1/3 असायचं, आता 1/4 आहे. मग तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह किती करता येतात? त्यामुळे किती क्वेश्चन्स अटेम्प्ट करता तुम्ही? कोणी दिली एक्झाम इकडे आधी किंवा ऐकली आहे की हां, मग किती क्वेश्चन सॉल्व्ह करावे असं तुमचं म्हणणं आहे? 100 करायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. 90+ हां, करायला काही हरकत नाही आहे. येस. तर कट ऑफ जरी आपण बोललो की 50च्या आसपास वगैरे असेल, तरी समजा तुम्ही विचार केला की हे 60 प्रश्न मला परफेक्टली येतात, याचं आन्सर हेच असणार आहे, तरी एक्झाम प्रेशरमध्ये किंवा अजून कोणत्या गोष्टीमुळे आपली मिस्टेक होऊ शकते, निगेटिव्ह मार्किंगमध्ये मार्क्स निघून जातात. तर पेपर कितीही डिफिकल्ट असू दे, 85+ हा तुमचा अटेम्प्ट असलाच पाहिजे. आणि खूप जण जे आहेत ते 100च्या 100 करून टाकतात अटेम्प्ट. त्यांना सगळं 100च्या 100 येत असतं का? सगळ्यामध्ये लॉजिक लागत असतं का? मग ते का करतात? ओके, आता इथे काही ट्रिक्स आहेत. पेपर सॉल्व्ह करताना तुमचा प्रेझेन्स ऑफ माइंड खूप चांगला असला पाहिजे. काही ट्रिक्स आहेत, मी तुम्हाला सांगतो. फॉर एक्झाम्पल, मी पेपर सॉल्व्ह करतोय, माझं स्ट्रॉंग पॉईंट पॉलिटी आणि इकॉनॉमी आहे, हे 2 सेक्शन्स मला खूप चांगले जमतात. तर आधी सुरुवात करताना मी पॉलिटी इकॉनॉमी घेईन. समजा हा मुलगा आहे, याचा हिस्ट्री खूप स्ट्रॉंग आहे, ह्या मुलीचं जॉग्राफी खूप स्ट्रॉंग आहे, तर त्यांनी पहिले काय घ्यावं? ते सेक्शन्स जे त्यांना कॉन्फिडन्स आहे. खूप जण इथे मिस्टेक करतात की पेपर सुरू झालाय, सायन्स आलं, माहीत आहे सायन्स मला नाही जमत, तरी सुद्धा पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करायची. मग पहिल्या 20 प्रश्नांमध्ये आपला पूर्ण कॉन्फिडन्स डाऊन होऊन जातो आणि त्याचा परिणाम काही काही असं करतात की अर्धा तास पहिले मॅथ्स रिझनिंग करत बसतात आणि मग पुढे अर्धा तासच राहतो फक्त 85 क्वेश्चनसाठी, मग गडबड होऊन जाते. तर जो सर्वात तुमचा स्ट्रॉंग पार्ट असेल तो आधी घ्यायचा आहे. तो सॉल्व्ह करताना, आता 15 क्वेश्चन्स मी सॉल्व्ह केलेत इकॉनॉमीचे. हे सॉल्व्ह करताना मला माहित आहे की हा माझा स्ट्रॉंग पॉईंट आहे, याचा मला मॅक्झिमम येणार आहे, ॲक्युरसी चांगली असणार आहे. याच्यामध्ये जास्तीत जास्त ऑप्शन्स मी कोणते क्लिक करतोय? मी ए करतोय, बी करतोय, सी करतोय की डी करतोय? पुढे पुन्हा जो पण माझं स्ट्रॉंग आहे, समजा पॉलिटी आहे, ते करताना मी जास्तीत जास्त कोणतं करतोय? व्हेरिएशन्स असणार आहेत, काही ए असणार, काही बी, काही सी, काही डी, बट प्रत्येक पेपरचा एक सोल असतो. त्या पेपरमध्ये असं कधीच नसतं की 25 ऑप्शन्स फॉर ऑप्शन ए, 25 क्वेश्चन्स आर फॉर ऑप्शन बी, 25 फॉर ऑप्शन सी, असं कधीच नसतं. कोणता तरी एक ऑप्शन असतो जो 40 पर्यंत पोहोचलेला असतो, 35 पर्यंत पोहोचलेला असतो, आणि आपल्याला गेस करायचं असतं. हा प्रेझेन्स ऑफ माइंड आपला त्यावेळी असला पाहिजे की मी कशाला जास्त करतोय. मग माझं पेपर सॉल्व्ह करून झाला, काही ठिकाणी लॉजिक लावलं, आता 10 ते 15 प्रश्न राहिलेले आहेत की ज्याच्याबद्दल मला माहीत पण नाही, ते लॉजिक पण लागत नाही आणि काही नाही, आणि समजा सर्वात जास्त मी बी केलंय, मग मुलं काय करतात? त्या सगळ्याला बी करून टाकतात. कशाला तरी करायचंच आहे, सगळ्याला करून टाका. मॅक्झिमम आतापर्यंत मला हा आन्सर मिळालेला आहे, त्या 15 पैकी समजा 7 जरी बी करेक्ट असतील,
तरी तुम्ही पॉझिटिव्ह मध्ये राहता की निगेटिव्ह मध्ये राहता? पॉझिटिव्ह मध्ये राहता, कारण 7 तुमचे करेक्ट आहेत आणि राहिलेले 7, समजा 8 जरी आपण बोललो तरी 2च मार्क जातात, तर तुमचे 5 ते 6 मार्क तुम्ही पॉझिटिव्ह मध्ये आणताय. तर ह्या अशा काही ट्रिक्स आहेत ज्या एक्झाम पेपर सॉल्व्ह करता करता आपल्याला सुचलं पाहिजे की ह्या अशा गोष्टी करायच्या आहेत. पण त्याच्यासाठी असं नाही हा की सरांनी सांगितलंय चला आता असंच करूया, असं नाही. आधी तुम्हाला मग तो जो सेक्शन आहे, मग इकॉनॉमी असो की पॉलिटी असो, हिस्ट्री असो, जिओग्राफी असो, सायन्स असो, काही असो, तो जो पण सेक्शन परफेक्ट गेलाय, एक दोन सेक्शन तरी तुमचे परफेक्ट तुमचे गेले पाहिजेत. आणि तिथे तुम्हाला गेस करता आलं पाहिजे कोणता ऑप्शन जो आहे तो जास्त दिलेला आहे. ओके, आणि अशा प्रकारे तुम्ही 100 अटेम्प्ट आरामात करू शकता. तुम्हाला कोणी काही म्हणजे कोणी बोलायचा प्रश्नच नाही, पण तुम्हाला स्वतःला पण असं वाटणार नाही की अरे यार उगाचच रिस्क घेतली, 100 सॉल्व्ह केले नव्हते करायला पाहिजे, असं नाही होणार. 100% तुम्हाला इथे 5 ते 6 मार्काचा बेनिफिट होणार. आणि खूप जण फेल होतात ते 2-3 मार्कांनीच होतात, अर्ध्या मार्काने पण होतात. तर हे 5 ते 6 मार्क जे आहेत ते 2-3 मार्काने फेल होतात ना, ते यासाठी की तुम्हाला 100 दिलेले आहेत, तुम्ही सॉल्व्ह करताय 90च, 10 तुम्ही सॉल्व्हच नाही केले. आता ते पेपर देणाऱ्यांची चूक आहे की तुमची चूक आहे? आमची चूक आहे की आम्ही ते 10 अटेम्प्टच नाही केले. त्या 10 मध्ये तुमचे 3 कव्हर झाले असते की नाही? येस. तर हे असं होऊ शकतं. सो एक्झाम क्रॅक करण्यासाठी अभ्यास करायचा आहे आपल्याला. ओके, आता मला सांगा इकॉनॉमी. आता आपण आज फक्त तुम्हाला माहित आहे ना, आपण बघून घेणार आहोत की इकॉनॉमी आपल्याला काय काय शिकायचं आहे. आतापर्यंतच्या गोष्टी सगळ्या समजलेल्या आहेत व्यवस्थित? ओके, लँग्वेजचा काही प्रॉब्लेम नाही आहे? व्हेरी गुड. सो इकॉनॉमी, तर याच्यामध्ये आपलं हे याचं ब्रेड तेवढीच राहते की कमी होऊ शकते? होते कमी? पेनचं कोणतं? हेच आहे का? अच्छा, हां, बस तेवढी बस. ओके, थँक्यू. तर इकॉनॉमी, आता इकॉनॉमीमध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत. फर्स्ट ऑफ ऑल, व्हॉट इज इकॉनॉमी? व्हॉट डू यू मीन बाय इकॉनॉमी? तुम्हाला काय वाटतं, काय आहे इकॉनॉमी म्हणजे काय? कुठे असते इकॉनॉमी? आपण जेव्हा जंगलामध्ये राहत होतो पॅलिओलिथिक, मेसोलिथिक एजमध्ये, निओलिथिक एजमध्ये, तेव्हा इकॉनॉमी एक्झिस्ट करत होती का? येस, अगदी तेव्हापासून इकॉनॉमी एक्झिस्ट करत होती. इकॉनॉमी मीन्स एक्सचेंजिंग एनिथिंग. ओके, इफ आय एम एक्सचेंजिंग माय बुक, तुझं नाव काय? तेजस. आय एम एक्सचेंजिंग माय बुक विथ तेजस, म्हणजे मी माझी बुक देतोय आणि तो त्याची बुक मला देतोय वापरायला. आम्ही वापरतोय एकमेकाच्या वस्तू, इकॉनॉमी. त्यावेळी पैसा नव्हता, नाणी नव्हतं, सोनं नव्हतं, काही नव्हतं. मग असंच करायचं, माझ्याकडची वस्तू तू घे, तुझ्याकडची वस्तू मला दे. त्याला त्यांनी नाव दे, म्हणजे नाव आपण आज बोलतो बार्टर सिस्टम. ओके, सो whenever there is exchange of anything, that time we can consider this is economy. ओके, असा एखादा व्यक्ती असेल की नाही बाबा मला कोणाशी काही घेणं देणं नाहीये, मी जंगलात राहतोय, इथलंच वापरतोय, कोणी काही देऊ नका, मी कोणाला काही देत नाहीये, ही इज आउट ऑफ इकॉनॉमी. ओके, आता तो इकॉनॉमीच्या बाहेर आहे, त्याचा आपल्याला काय फायदा आहे का? नाही. जर आपण इकॉनॉमीमध्ये आहोत तर आपल्याला एकमेकाचा विचार करावाच लागतो. मी काहीतरी असं प्रोड्यूस करेन जे तुम्ही वापरू शकाल, तुम्ही असं काहीतरी प्रोड्यूस कराल जे मी वापरू शकतो. आणि आपण प्रत्येकजण असं काहीतरी प्रोड्यूस करतच असतो. वेल्थ जनरेशन, मनी जनरेशन इज इम्पॉर्टंट पार्ट ऑफ इकॉनॉमी, हे आपल्याला बघायचं आहे. आता तुम्ही सगळे जे आहात, तुम्ही वेल्थ जनरेशन करता का? मनी जनरेशन करता का? कोणीच नाही करत? आता सगळ्यांना हे वाटतं की कोणीच करत नाही. तुम्ही काहीतरी वस्तू विकत घेता? येस, ठीक आहे, पप्पांच्या मम्मीच्या पैशाने घेत असाल, पण घेता. त्या वस्तूवरती तुम्ही काही टॅक्स भरता का? कोणत्या प्रकारचा टॅक्स असतो? डायरेक्ट की इनडायरेक्ट? इनडायरेक्ट टॅक्स. याचा अर्थ हा पैसा कोणाकडे जातो? गव्हर्नमेंटकडे. गव्हर्नमेंट त्या पैशाचं काय करते? स्कीम्सवर लावत. खाते तुमच्या डोक्यात असेल की
पैसा खाते असं नाही, गव्हर्नमेंट काम पण करते. तर गव्हर्नमेंट स्कीम्स बनवणार, एखादी महिलांसाठी तर जसं लाडकी बहीण योजना आलाय सरळ सरळ देणार, परंतु मनरेगा सारखी योजना आहे किंवा अजून कोणत्या प्रकारच्या स्कीम्स आहेत, ब्रिजेस बनवणार, मेट्रो बनवणार, या सगळ्यामधून एम्प्लॉयमेंट जनरेशन होणार की नाही? येस. त्याच्यामधून लोकांना पैसा मिळणार? येस. सो तुम्ही जेव्हा पण एखादी छोटीशी वस्तू, ही बॉटल जरी तुम्ही विकत घेताय, याचा अर्थ तुम्ही वेल्थ जनरेट केली की नाही? येस. तुम्ही इनॅक्टिव्ह नाही आहात, तर तुम्ही इकॉनॉमीचा पार्ट आहात, तुम्ही वेल्थ जनरेट करताय, तुम्ही इम्पॅक्ट करताय इकॉनॉमीवरती. तर ह्या लेवलला विचार करता आला पाहिजे. आता दुसरं की आपण बोलतो इकॉनॉमीमध्ये सर्वात इम्पॉर्टंट काय? पैसा. पैसा म्हणजे काय? इंग्लिशमध्ये त्याला मनी बोलतात. मनी किंवा पैसा म्हणजे काय? हा बोल बोल तेजस बोल. पैसा म्हणजे इकॉनॉमी. पैसा म्हणजे इकॉनॉमी नाही बोलू शकत. पैसा इज इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट ऑफ इकॉनॉमी. ठीक आहे. वॉट एव्हर वी यूज टू एक्सचेंज दॅट इज मनी. ठीक आहे. म्हणजे जर मी तेजसला बोललो की तेजस तू मला आजचं जेवण दे, त्याच्या बदल्यात मी पैसे नाही देणार, मी तुला खूप नॉलेज देणार. सो माय नॉलेज इज माय मनी. ओके. तेजस एखाद्या हॉटेलमध्ये जाऊन जेवला, त्याच्याकडे पैसेच नाहीये, UPI चालत नाहीये, नेटवर्क गेलंय, आता तेजसला वाटलं भांडी घासायला लावताय, तोपर्यंत काही घड्याळ बिड्याळ नाहीये तेजस त्याच्याकडे बिचारा. ठीक आहे. तर तेजसकडे पण नेटवर्क जरी नसलं तरी मोबाईल आहे. तो मोबाईल महागडा असणार आहे, 10,000 15,000 जे पण आहे. तो मोबाईल त्याने ठेवला, हॉटेल ओनरकडे बोलला की बघ मी ठेवतोय, मी उद्या तुझे पैसे पे करेन, परंतु आता मला जाऊ दे. तो जाऊ देणार की नाही? येस, दॅट इज मनी. ओके. तेजसला मी विकायचं ठरवलं. ओके, अगदी ह्युमन ट्रॅफिकिंग. ओके. सो तो एक व्यक्ती सुद्धा माझ्यासाठी काय आहे? मनी. सो मनी कॅन बी एव्हरीथिंग. ओके. हा, पण त्याच्यामध्ये जर तुम्ही बोलाल की करन्सी, तर हा फरक होऊन जाईल. करन्सी इज ओनली ऑथराइज मनी, ऑथराइज बाय सेंट्रल बँक ऑफ दॅट नेशन, कंट्री, किंवा गव्हर्नमेंट ऑफ दॅट कंट्री. सो आज तुम्ही नोटा नाणी जे वापरताय ते ऍक्च्युली पैसा नाही आहे, ते काय आहे? चलन आहे, करन्सी आहे. आणि पैसा काही असू शकतो. पैसा अशी कोणती वस्तू असू शकते की जे तुम्ही देताय एखादी गोष्ट मिळवण्यासाठी. ओके. तर ह्या गोष्टी आपल्याला ज्या आहेत त्या इकॉनॉमीमध्ये बघायच्या आहेत. खूप जण वैतागतात, सर GDP GNP राष्ट्रीय उत्पन्नामध्ये येतं, हे काय असतं? राष्ट्रीय उत्पन्न, आता GDP GNP याचं सेग्रिगेशन जे आहे ते आपण राष्ट्रीय उत्पन्न जेव्हा चॅप्टर बघणार आहोत त्याच्यामध्ये बघणारच आहोत. परंतु राष्ट्रीय उत्पन्न आणि त्याच्याशी रिलेटेड गोष्टी, पहिली गोष्ट आपण बघतोच का? तुम्ही सांगा मला, का बघण्याची का गरज आहे? राष्ट्रीय उत्पन्न काढण्याची का गरज आहे? प्रोडक्टिव्हिटी ऑफ नेशन. ओके. अँड व्हॉट डू यू मीन बाय प्रोडक्टिव्हिटी? गुड्स अँड सर्व्हिसेस किती प्रोड्यूस होत आहे. एक वेगळ्या प्रकारे बघितलं जातं की तुमच्या नागरिकांचं, त्या देशातल्या नागरिकांचं उपद्रव मूल्य किंवा उत्पादन मूल्य नेमकं किती आहे हे बघण्यासाठी. कारण समजा आता भारतामध्ये 145 करोड कमीत कमी लोक आहेत. आता आपण GDP काढतो, नॅशनल इन्कम काढतो, म्हणजे काय की जसं तो म्हणाला की गुड्स अँड सर्व्हिसेस किती रुपयाचे प्रोड्यूस करतो वगैरे. आता याने आपल्याला हे तर कळलं की ठीक आहे, भारत देश आपल्या एका वर्षामध्ये, आर्थिक वर्षामध्ये किती रुपयाच्या वस्तू आणि सेवांचं उत्पादन करतो. समजा आता इंडिया 4th लार्जेस्ट इकॉनॉमी आहे, खूप मोठ्या प्रमाणात करतोय.
परंतु 145 करोड लोकांचा देश आणि अजून 4th नंबरवर आहे. शोभतं का? नाही. जगातली नंबर 1 पॉप्युलेशन आपल्याकडे आहे 1 नंबरची, म्हणजे सगळ्यात जास्त. मग आपण 1 नंबरला असायला पाहिजे होतो. एवढी जास्त पॉप्युलेशन असून सुद्धा आपण 4 नंबरवरती आहे. याचा अर्थ आपली ती प्रोडक्टिव्हिटी, आपलं उत्पादन मूल्य आपल्या प्रत्येक नागरिकाचं त्या लेवलला आहे का? नाही. मग गव्हर्नमेंट ते उत्पादन मूल्य आपलं वाढवण्याचं काम करणार. जेव्हा त्यांना कळणार की राष्ट्रीय उत्पन्न आपलं मागच्या वर्षीच्या तुलनेत एवढंच वाढलेलं आहे, याचा अर्थ आपल्या लोकांकडचं स्किल खूप मोठ्या प्रमाणात वाढलंय का? नाही. एज्युकेशनचा बेस आपला खूप मोठ्या प्रमाणात वाढलाय का? नाही. गव्हर्नमेंटने ज्या सर्व्हिसेस दिल्या पाहिजेत मुलांना त्या मोठ्या प्रमाणात आहेत का? नाही. तर राष्ट्रीय उत्पन्न फक्त तो देश किती श्रीमंत आहे, किती पैसा आहे त्याच्याकडे, हे बघण्यासाठी काढलं जातं का? नाही. तो देश किती प्रगती मागच्या काही वर्षांच्या तुलनेत करतोय आणि यापुढे तो कसा करू शकतो हे बघण्यासाठी मग त्या देशाच्या लोकांनी सगळ्यांनी मिळून किती पैसा मिळवलाय हे काढलं जातं. हा मेन पर्पज आहे, हे बेसिक आहे राष्ट्रीय उत्पन्न काढण्याचं. आणि त्याच्यामध्ये मग त्याने जो शब्द वापरला प्रोडक्टिव्हिटी, हा परफेक्ट आहे, कारण प्रत्येक व्यक्ती जो आहे तो प्रोडक्टिव्ह असला पाहिजे, त्याने वेल्थ जनरेशन, मनी जनरेशन केलं पाहिजे आणि तो करतच असतो. जसं मी म्हणालो की ही मुलगी समजा ही बॉटल परचेस करते तर ती वेल्थ जनरेट करते की नाही? येस, ती करते. दुसऱ्यांसाठी करते, स्वतःसाठी नाही, पण दुसऱ्यांसाठी का होईना करते. पण फक्त बॉटल परचेस करणं यातून तयार केलेली वेल्थ खूप कमी असणार आहे. तिने स्वतःहून एखाद्या ठिकाणी ती जॉबला लागली आणि आता तिचा पगार जो आहे तो 60,000 70,000 आहे. आता ती अशी जी प्लास्टिकची बॉटल आहे अशी विकत घेणार आहे का? नाही. आता मॅडमना हायफाय पाहिजे काहीतरी. ओके. आपण जसं जसं प्रोग्रेस करत जातो, होत जाते आपली प्रोग्रेस, आपल्या सवयी, आपल्या आवडी बदलत जातात. त्यानुसार आपण प्रोडक्टिव्ह मार्केटमध्ये होत जातो, त्यानुसार आपण वेल्थ जनरेट करत जातो आणि हे पाहणं आवश्यक आहे. तुम्ही जगातल्या श्रीमंत देशांमध्ये, ज्यांना आपण विकसित देश बोलतो, तिकडे जा आणि तिकडच्या नागरिकांचं स्टँडर्ड ऑफ लाईफ बघा आणि आपलं स्टँडर्ड ऑफ लाईफ बघा. आपण 4थ्या सीटवर रिक्षावर बसून सुद्धा खुश असतो. ठीक आहे, आपल्याला जायला तरी मिळतंय घरी. तिथे ती 4थी सीट वगैरे चालेल का? नाही चालणार. ट्रॅव्हल इज नॉट जस्ट मीन टू बी रिचिंग ॲट सम प्लेस. ट्रॅव्हल मीन्स कम्फर्ट. हे मिळालंच पाहिजे. ट्रॅव्हल मीन्स प्रोटेक्शन, सुरक्षितता, सिक्युरिटी ही सुद्धा मिळाली पाहिजे. आपल्याकडे कधी कोण कोणाला ठोकर मारेल काही सांगता येत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी राष्ट्रीय उत्पन्नातून शक्य आहेत. अमेरिकेचं जगात सर्वात जास्त आहे, चायना 2nd नंबरवर आहे. तर हे 2 देश आपल्या लोकांना जास्तीत जास्त फॅसिलिटीज देऊ शकतात, त्यांचं स्टँडर्ड ऑफ लाईफ जबरदस्त करू शकतात. आपल्याला सुद्धा त्या लेवलवर जायचं आहे. कोणा एकाच्या प्रयत्नाने हे होऊ शकतं का? नाही. तर त्यासाठी काढलं जातं की अजून आम्हाला लोकांना किती पुढे न्यायचं आहे, अजून काय स्किल प्रोव्हाइड करावं लागेल, अजून कोणत्या क्षेत्रात आपण प्रगती करतोय, कुठे मागे आहोत. राष्ट्रीय उत्पन्नामध्ये डिरेक्टली फक्त काउंट नाही केलं जात की पूर्ण देशाचं उत्पन्न किती आहे, कोण कोणत्या क्षेत्रातलं उत्पन्न किती किती आहे आणि मग आपण कुठे मागे आहोत त्याच्यावरती फोकस करून त्यांचं उत्पन्न वाढवायचं काम हे केलं जातं. दुसरा महत्वाचा घटक आहे इकॉनॉमी मधला बँकिंग. बँकिंग बद्दल काय माहित आहे तुम्हाला? एक ठीक आहे, तुम्हाला साधासा प्रश्न विचारतो की कर्ज घेणं ही चांगली गोष्ट आहे का? चांगली गोष्ट आहे. किती जणांना वाटतं चांगली गोष्ट आहे? 5-6 जणांना वाटतं चांगली गोष्ट आहे, म्हणजे बाकीच्यांना वाटतं चांगली गोष्ट नाहीये. ठीक आहे. आता ज्यांनी हात नाही वर केलं त्यांचं नाहीच म्हणेन ना मी, कारण अदलं मधलं काय नसतं, एक तर आहे किंवा नाही आहे. आता आहेवाल्यांनी सांगा बरं का आहे? सर मनाला वाटतं आहे पण डोक्याला कळत नाहीये का आहे. हा, बँकेला जातो. हा, तुझं नाव काय? विकास. तू दुसऱ्यांच्या विकासाचा खूप विचार करतोय. तू स्वतःबद्दल विचार कर ना, तुझा काय फायदा होता. हा,
तू पण दुसऱ्यांबद्दल विचार करतोय, तुझा काय फायदा झाला? ओके, त्याने काय होणार? त्याने काय होणार? मग ते तर तू तुझ्याकडे एक्झिस्टिंग जे अमाऊंट आहे त्याने सुद्धा थोड्याफार प्रमाणात करू शकतो. हा, ठीक आहे. ओके, तर कर्ज अल्टिमेटली, आता जे नाही बोललेत ना, ज्यांचं म्हणणं नाही आहे ते रॉंगच आहे, ठीक आहे. तर कर्ज घेणं ही चांगलीच गोष्ट आहे. ही यासाठी चांगली गोष्ट आहे की तुम्ही अचानक तुमचं स्टँडर्ड ऑफ लाईफ, तुमची युजेबिलिटी, तुमची प्रोडक्टिव्हिटी खूप पर्सेंट हाय करून टाकता. ओके, फॉर एक्झाम्पल की मला म्हणजे संकल्प अकॅडमीच्या सर्वच हे जे स्टाफ आहेत यांना महाराष्ट्रातल्या जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचायचं आहे. आता त्यांच्याकडे एवढे पैसे होते की हा गाळा विकत घेता येईल, त्याच्या पलीकडे पैसे नव्हते. मग हा गाळा विकत घेऊन काय होणार होतं? घाटकोपर किंवा आजूबाजूच्या एरियातली मुलं इथे आली असती, इथेपर्यंतच ते पोहोचले, एवढीच वेल्थ जनरेशन त्यांची झाली. मग त्यांनी कर्ज घेतला, डिजिटल बोर्ड सेटअप, ते कॅमेरा वगैरे, लाईव्ह ब्रॉडकास्टिंग. आता ते काय करतात? महाराष्ट्रातल्या मॅक्झिमम मुलांपर्यंत पोहोचतात. कर्ज त्यांनी समजा ह्या गोष्टींसाठी, ह्या सेटअपसाठी 5 लाखाचं घेतलं, परंतु याच्यातून जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचून वेल्थ जनरेशन जे आहे ते अनेक पट करू शकतात. याचा अर्थ काय झाला? अचानक त्यांनी हे जे ते 2-3 वर्षात, 5-7 वर्षात करू शकले असते ते त्यांनी किती वेळात करून दाखवलं? एकाच वर्षात किंवा 6 महिन्यात करून दाखवलं. याला बोलतात इकॉनॉमिक स्ट्रॅटेजी. हे जमलं पाहिजे. पर्सनल ग्रोथ या प्रकारे झाली पाहिजे. तुम्हाला कळलं पाहिजे. हा, आता काही काही जण असतात, गाड्यांचा शौक आहे मला, ठीक आहे, बाईकचा शौक आहे, घेतलं कर्ज, व्हेकल लोन आणि घेतली बाईक. ती बाईक तुमच्यासाठी कॅपिटल म्हणून यूज होत नाहीये. ओके, एक असते वेल्थ आणि एक असते कॅपिटल. ही बाईक जी तुम्ही परचेस केली ही तुमची वेल्थ आहे, तुमची प्रॉपर्टी आहे. पण जर तीच बाईक तुम्हाला पैसा मिळवून देत असेल तर त्याला तुम्ही काय म्हणाल? कॅपिटल, मराठीमध्ये भांडवल. तर इकॉनॉमी आपल्याला ही गोष्ट शिकवते की कोणत्याही गोष्टीला फक्त वेल्थ राहू द्यायचं आहे का? तुमची संपत्ती राहू द्यायचं आहे का? नाही. तुमच्या जास्तीत जास्त गोष्टींना कन्वर्ट कशामध्ये करायचं आहे? तुमच्या कॅपिटलमध्ये. आणि जे कॅपिटल होऊ शकत नाही अशा गोष्टींपासून दूर राहा. आता हे माझं घड्याळ आहे, हे माझं कॅपिटल आहे का? त्यांना वाटते नाहीये. तुम्हाला कोणाला वाटतं आहे असं? नाही वाटत, कारण हे मला पैसा जनरेट करून देत नाही असं तुम्हाला वाटतं. मला माहित आहे की जेव्हा जेव्हा मला पटकन बघायचं असतं की काय वेळ आहे, किती काय, प्रत्येक गोष्ट माझी घड्याळाच्या काट्यावर चालू असते असं मी म्हणतो. खूप जण म्हणतात की मुंबईची माणसं घड्याळाच्या काट्यावर चालतात. म्हणच आहे घड्याळाच्या काट्यावर चालतात. तरी सर्वात मोठा कॅपिटल काय? हा घड्याळाचा काटा आहे. मुंबईच्या माणसासाठी टाइम इज मनी. तुम्ही टाइम चुकवलात, तुमचा पैसा गेला. हे घड्याळ वेल्थ आहे. हा, आता तुम्ही घड्याळ हातात असून मोबाईल काढून त्याच्यावर टाइम बघणार असाल तर मग ती तुमची चूक आहे. तेवढे 2 सेकंड तुम्ही वाया घालवले. पण जर तुम्ही पटकन हे करून मॅनेज करणार असाल तर दिस इज कॅपिटल. ओके, तर इकॉनॉमीमध्ये आपल्याला हे शिकायचं आहे. कॅपिटल काय आहे, वेल्थ काय आहे, आणि देशासाठी कॅपिटल महत्वाचे की वेल्थ महत्वाची आहे? अगदी कोणासाठीही कॅपिटलच जास्त महत्वाचं आहे. कारण कॅपिटल जेवढं जास्त तुम्ही जनरेट कराल, वेल्थ आपोआप वाढत जाईल, जनरेट होत जाईल. ओके, सोबत आपल्याला काही आता नॅशनल इन्कम बघितलं, आपण वेल्थ जनरेशन कशा प्रकारे करायला पाहिजे हे बघितलं. परंतु खूप मोठा भाग असतो आपल्या इकॉनॉमीचा की जो दुर्लक्षित असतो. ओके, त्याच्यासाठी आपल्याला बघायला लागेल की पॉवर्टी काय असते, अनएम्प्लॉयमेंट काय असते.
गरिबी किंवा बेरोजगारी. कारण जर देशाला पुढे न्यायचं आहे, राष्ट्रीय उत्पन्न हा बेस आहे, ठीक आहे. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजेच फक्त वेल्थ मोजणं असं आहे का? नाही, हे आपण बघितलं. आपल्याला सगळ्यांना पुढे न्यायचं आहे, कोण कुठे मागे आहे हे बघायचं आहे. आता आपल्याला कळतं की राष्ट्रीय उत्पन्न कमी आहे लोकांच्या तुलनेत, मग लोक कुठेतरी कमी कमावतात याचा अर्थ एक तर ते गरीब आहेत, दुसरी गोष्ट बेरोजगार आहे. आता हा आपल्याला दूर करायचा आहे. मग त्याच्यामध्ये माहित पाहिजे आपल्याला की गरीब म्हणजे नेमका कोण, बेरोजगार म्हणजे नेमका कोण. तुम्ही सगळे बेरोजगार आहात? नाही आहात का? नाही आहात? कोण? काय डिझायर टू वर्क नाहीये म्हणजे तुला काम करायचं नाहीये म्हणून तू बेरोजगार नाहीये. व्हेरी गुड, तिने वाचलंय बघ. ओके, सो एखादा व्यक्ती हा स्वतःच्या मर्जीने जर काम करत नाही, म्हणजे त्याची स्वतःची मर्जी मला काम करायचं नाहीये, मग तो इतर कोणत्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व्ह असेल, जसं ती अभ्यासामध्ये इन्व्हॉल्व्ह आहे. एखादी स्त्री आहे, तिचं म्हणणं आहे की नाही मला फक्त घर सांभाळायचं आहे, मला ह्या सगळ्या गोष्टीत इन्व्हॉल्व्ह नाही व्हायचं कामाच्या वगैरे. एखादा व्यक्ती आहे तो बोलतोय नाही की मी फक्त गरिबांना सेवा देणार, NGO मध्ये वगैरे काम करणार, मला पैसा कमवायचा नाहीये. अशा लोकांना तुम्ही बेरोजगार बोलू शकता का? नाही, कारण ते व्हॉलंटरीली स्वतःहून कोणत्याही पैसे मिळवण्याच्या उद्योगामध्ये नोकरीमध्ये गुंतलेले नाही आहेत. परंतु असा एखादा व्यक्ती आहे, म्हणजे असा खूप सारे व्यक्ती असतात भारतामध्ये की ज्यांना काम पाहिजे परंतु ते काम त्यांना मिळत नाही आहे, कोणत्याही प्रकारचं जे असेल ते. तर मग अशा व्यक्तींना आपण बोलतो बेरोजगार, ते आपण बघणार आहोत. पॉवर्टीमध्ये सुद्धा खूप वेगवेगळे टाईप्स आहेत, त्याच्यामध्ये खूप महत्त्वाचे दोन जे आहेत, एक रिलेटिव्ह पॉवर्टी आणि एक ॲब्सोल्यूट पॉवर्टी, सापेक्ष आणि निरपेक्ष दारिद्र्य जे आहेत ते आपल्याला बघायचं आहे. की दारिद्र्य सुद्धा देशानुसार बदलतं. हा, विकसित देशांमध्ये सापेक्ष दारिद्र्य काढलं जातं, कारण तिथे आता तुम्ही सगळे समजा विकसित देशात आहात, तर तुमच्यापैकी कोणीही रस्त्यावर बसून भीक मागताना दिसणार नाही, कारण त्यांनी ह्या प्रमाणात गरिबी संपवलेली आहे. एक्स्ट्रीम पॉवर्टी म्हणतात त्याला, अशा प्रकारची गरिबी जिथे लोक अगदी भीक मागायला प्रवृत्त होतात. आपल्या भारतामध्ये एक राज्य असं झालेलं आहे की ज्याने ही एक्स्ट्रीम पॉवर्टी संपवलेली आहे. कोणतं राज्य? मागच्याच महिन्यात काहीतरी डिक्लेअर झालंय, मागच्या किंवा त्याच्या मागच्या महिन्यात. सगळ्या चांगल्या गोष्टी, खूप छान छान सगळ्या चांगल्या गोष्टी भारतातल्या कोणत्या राज्यात होतात? सिंपल. मग काही सुचलं नाही ना, एक अजून चांगली ट्रिक सांगतो. MPSCचं फेवरेट राज्य, सर्वात जास्त याच्यावरच विचारतात ते. ओके, तो ऑप्शन मध्ये केरळ असेल, तुम्हाला आन्सर माहित नसेल, केरळ. आणि त्याच्यामध्ये सुद्धा गोष्ट या संबंधी असेल, गरिबी निर्मूलन, साक्षरता, दारिद्र्य जे पण काही वगैरे आहे, केरळ हमखास आन्सर केरळच असतं. तर न्यूजवर लक्ष ठेवायचं. ओके, न्यूजवर खूप लक्ष ठेवायचं की या प्रकारे आपल्या देशामध्ये सुद्धा साऊथ इंडिया विकसित मानला जातो, नॉर्थ इंडिया गरीब मानला जातो. आपण कुठे येतो? आपल्याला साऊथचे आपलं मानत नाही, ते नॉर्थचे पण आपलं मानत नाहीत. आपल्याकडे मिक्स कल्चर आहे, पण ठीक आहे. आपण मोस्टली नॉर्थचे मेंटॅलिटीने मानले जातो आणि इकॉनॉमीने आपण साऊथचे मानले जातो. ओके, पैसा तर आपल्याला कमावता येतो, महाराष्ट्र प्रगत राज्य आहे, परंतु मेंटॅलिटी आजकाल महाराष्ट्राची नॉर्थ सारखी झालेली आहे. आपण मागास होत चाललो आहोत मेंटॅलिटीमध्ये, त्यामुळे हे बाबाबुवांसारखे प्रकरण वगैरे सगळं वाढत चाललंय. हो, पहिले नव्हता महाराष्ट्र असा, आता मागच्या 5-7 वर्षामध्ये महाराष्ट्र अतिशय वाईट झालं आणि हे नाही व्हायला पाहिजे. इथे सुद्धा इकॉनॉमी इम्पॅक्ट करते. एक इकॉनॉमिस्ट म्हणालेला की देर इज नथिंग इन द वर्ल्ड बिहाइंड विच इकॉनॉमी डझंट एक्झिस्ट. प्रत्येक गोष्टीचा बेस इकॉनॉमी असते. जर लोक मोठ्या प्रमाणात बेरोजगार असतील तर ते बाबाबुवांच्या मागे जातील. जर लोक मोठ्या प्रमाणात रोजगारावर आहेत तर विचार करा, ह्या सगळ्या गोष्टींच्या नादी कोण लागणार आहे का? फारसं नाही. एक त्या दिवशी मी इश्यू डिस्कस करत होतो, टेररिझम. पाकिस्तानमधून खूप मोठ्या प्रमाणात टेररिस्ट येतात. त्या टेररिस्टमध्ये एक सुद्धा टेररिस्ट तुम्हाला पाकिस्तानच्या श्रीमंत बापाचा पोरगा भेटणार आहे का? कोणीच नाही. जर पाकिस्तानमधून गरिबी संपवली आपण, भारताने समजा जबाबदारी घेतली, तुमची गरिबी आम्ही संपवतो,
टेररिझमचा प्रश्न आपोआप संपेल. जगातल्या खूप मोठ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन एकच आहे, गरिबी निर्मूलन, पॉवर्टी इरॅडिकेशन. आता आपण दुसऱ्या देशांचा नंतर विचार करू, आधी स्वतःच्या देशातली गरिबी संपवायला पाहिजे की नाही. येस, आपण मग तिथे आपल्याला 5 प्लॅन्स सुद्धा जोडता आले पाहिजेत. पंचवार्षिक योजना. आपण देशातली आपल्या गरिबी संपवण्याचा प्रयत्न, पहिल्यांदा गरिबी हटावचा नारा कधी दिलेला माहिती आहे तुम्हाला? 4थ्या पंचवार्षिक योजनेत इंदिरा गांधीने दिलेला, गरिबी हटाव. तिने 1970च्या इलेक्शनमध्ये बोललेला, आणि तेव्हापासून आपण गरिबी निर्मूलनासाठी प्रयत्न करतोय. असं नाही की आपल्या शासनाने काहीच काम केलं नाही. गरिबी मोठ्या प्रमाणात कमी झालेली आहे देशाची, परंतु संपली आहे का? नाही. आणि दुसरी गोष्ट, पर्सेंटेजमध्ये कमी झालेली आहे, परंतु ते छोटेसे पर्सेंटेज सुद्धा खूप मोठी पॉप्युलेशन दाखवतं, कारण आपल्या देशाची पॉप्युलेशन खूप जास्त आहे. हा एक मोठा प्रॉब्लेम आहे. ओके, सो जगातले सर्वात जास्त गरीब जर कोणत्या देशात मिळतात तर तो भारत आहे, आणि हे खूप वाईट आहे. हे नसायला पाहिजे. तर हे आपल्याला इकॉनॉमीमध्ये शिकायचं आहे. अनएम्प्लॉयमेंट कशी घालवायची आहे, त्याच्यासाठी काय काय मेजर्स आहेत. अनएम्प्लॉयमेंटचे पण टाईप्स आहेत. आता नॉर्मल ती जसं म्हणाली की मी अनएम्प्लॉईड नाही आहे कारण मला एम्प्लॉयमेंट पाहिजेच नाही आहे, तर मग त्यासाठी मला बेरोजगार नाही मानला जाऊ शकत. परंतु एखाद्या व्यक्ती समजा कामावर आहे, एखाद्या काम करतोय, पैसे मिळतात, त्याला तुम्ही बेरोजगार समजाल का? तर एक टाईप अशी सुद्धा आहे की त्याच्यामध्ये समजा मालकाला 4 जणांची गरज आहे, 5 जण काम करतायत, तर त्याच्यातला एकावर कायम बेरोजगारीची कुऱ्हाड तयार आहे. तो कधीही बेरोजगार होऊ शकतो. तर अशा स्थितीत तो काम करणारा जरी असेल, पैसे कमावणारा जरी असेल, तरी त्याला अनएम्प्लॉईड मानलं जाईल. तर खूप मस्त इंटरेस्टिंग गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळतील. त्याच्यानंतर महत्त्वाचा पार्ट आहे, काही धोरण बघायचे आहेत आपल्याला. त्याच्यामध्ये LPG, सध्या जे फेमस आहे LPG ते वाला नाही. ओके, हे वेगळं आहे. लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन. तर ह्या देशाने राष्ट्रीय उत्पन्न वाढवण्यासाठी, गरिबी निर्मूलन, बेरोजगारी कमी करण्यासाठी 1991ला ठरवलं की आपल्याला आता अर्थव्यवस्थाच बदलावी लागेल, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींना आपण टॅकल करू शकू. कारण त्याच्या आधी आपली बंद अर्थव्यवस्था होती. आपण बाहेरच्यांना येऊ द्यायचो नाही, आपल्यांना बोलायचो तुम्ही बाहेर जायचं नाही, आणि जे पण आहे ते खूप साऱ्या परमिशन्स घेऊन व्हायचं, सरकारच्या लायसन्स राज म्हणायचे. तर आपण आपली अर्थव्यवस्था ओपन केली. गव्हर्नमेंटचा इंटरफिरन्स जो आहे तो फार कमी झाला उद्योगधंद्यांमध्ये. खाजगीकरण खूप जास्त वाढलं. आज तुम्ही कार्सचं नाव घ्याल तर तुम्हाला खूप सारे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. कियापासून, टोयोटापासून, मारुती, खूप सारे, कोणती कार तुम्ही घेऊ शकता. त्यावेळी फक्त मारुती सुझुकी. ओके, 1991च्या आधी तुम्हाला कार घ्यायचे, वर्षभर 2-2 वर्ष आधी तुम्हाला बुकिंग करावे लागायचे, तेव्हा तुम्हाला कार मिळणार. कारण प्रोडक्शन किती करायचं कार्सचं हे पण कोण ठरवायचं? गव्हर्नमेंट. आता LPG धोरण आलं 1991ला. डॉक्टर मनमोहन सिंग अर्थमंत्री होते, त्यांनी देशाचं पूर्ण कायापालट करून टाकलं, आणि त्यानंतर देशाने मोठ्या प्रमाणात खाजगीकरण करून आज आपल्याला हे जे कॉम्पिटिशन, आज आपल्याला फायदा यासाठी झालाय, खूप साऱ्या कंपनीज आहेत मार्केटमध्ये कार्सच्या, मग ते प्रयत्न करतात आपल्याकडे ग्राहक खेचायचे, आणि त्यामुळे प्राइसेस लो आहेत. जर तुम्ही कन्सिडर करा, टेलिकॉम सेक्टर सारखं झालं असतं. टेलिकॉम सेक्टरमध्ये 3च कंपनीज आहेत, जिओ, वोडाफोन, एअरटेल, आणि हे तिघे एकमेकांना फोन करून विचारतात तू किती रेट ठेवणार आहेस? तू नको खाली करू, मी पण नाही खाली करत. सर्वात महाग जर आपल्याकडे आज कोणतं सेक्टर असेल तर कोणतं आहे? टेलिकॉम सेक्टर. त्यांचं प्रॉफिटेबिलिटी खूप जास्त आहे, कारण ह्या 3च कंपन्या आहेत. कॉम्पिटिशन काही आहे का? नाही आहे. ते काय करतात, एकमेकाला विचारून रेट वाढवत जातात हळूहळू. इथे मोनोपोली तयार झाली या तिघांची. जेव्हा असं असतं, मोनोपोली असते, तेव्हा नागरिकांना खूप जास्त नुकसान सहन करावं लागतं. हे आपल्याला शिकायचं की मोनोपोली का नाही झाली पाहिजे, कसं संपलं पाहिजे, LPG धोरण का जास्त महत्त्वाचं आहे, त्याने काय आपण साध्य करू शकतो. ओके, बरं, हे सगळं करताना आपल्याला एक देश म्हणून पुढे जायचं आहे. तर इतर देशांना, इतर देशाच्या संघटनांना दुर्लक्षित करून चालणार आहे का?
त्या सर्वांना सोबत घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. त्यामुळे तुम्ही कोणतंही ऑर्गनायझेशन घ्या महत्वाच्या, ज्याच्यामध्ये भारत आहे. कोणत्या महत्वाच्या तुम्हाला माहित आहे ऑर्गनायझेशन भारत आहे अशा? एक पण नाही आठवत? ब्रिक्स. व्हेरी गुड. तर सर्वात इम्पॉर्टंट ऑर्गनायझेशन आहे ब्रिक्स. अजून SCOचं नाव ऐकलंय कधी? शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन. ADBचं नाव ऐकलंय? एशियन डेव्हलपमेंट बँक. अजून आठवते काही? सार्कचं नाव ऐकलंय? सर्वात आधी तुमचा आन्सर हे यायला पाहिजे होतं. सार्क ही अशी संघटना आहे जी फक्त भारतीय उपखंडाच्या देशांशी संबंध ठेवते. आणि या भारतीय उपखंडातल्या सर्व देशांमध्ये सर्वात स्ट्रॉंग कोण आहे? इंडिया. बाकी कोणती तुम्ही घ्या, तुम्ही SCO घ्या, ADB घ्या, ब्रिक्स घ्या, तुम्हाला अजून सुद्धा RCEP आहे ज्याच्यामध्ये आपण आहोत, किंवा मेकॉंग गंगा कॉपरेशन मध्ये आपण आहोत. तर भरपूर ऑर्गनायझेशन्स आहे ज्याच्यामध्ये आपण आहोत, परंतु ही एकमेव अशी आहे की ज्याच्यामध्ये सर्वात स्ट्रॉंग प्लेअर आपण आहे. आपण जे बोलेल ते होणार आहे. आणि या सगळ्या संघटना ज्याच्यामध्ये आपण आहोत त्या सगळ्या कोणत्या गोष्टीशी संबंधित आहेत? ट्रेड, इकॉनॉमी. कोणतीच संघटना अशी याच्यापैकी नाहीये की जी, नाही पैशाचं नको बोलू, बाकी फक्त आपण दुसरी गोष्टची चर्चा करूया, अशी कोणती संघटना नाही. जिथे जिथे लीडर्स एकत्र येतात आंतरराष्ट्रीय मंचावरती, G20 सुद्धा आहे की ज्याच्यामध्ये आपण आहोत. तर G20 तर जगातली सर्वात मोठी संघटना मानली जाते इकॉनॉमिक्सशी रिलेटेड. सर्वांना व्यापाराशी घेणं देणं आहे, बाकी कोणत्या गोष्टीशी घेणं देणं आहे का? नाही. तुम्ही तुमच्या देशामध्ये कोणाली मारा पुरा, तुमचं काही वाटोळ होऊ दे, काही आक्रमणे होऊ देत, आम्हाला घेणं देणं नाही. आम्हाला ट्रेडशी मतलब आहे, इकॉनॉमीशी घेणं देणं नाही. आज जो इश्यू चाललाय इराण इस्रायल किंवा इराण US वॉर, हा प्युअरली इकॉनॉमी बेसिस आहे. याच्यामध्ये काहीही आपण बोलतो की ते ज्यूज आणि मुस्लिम्सचे कॉन्फ्लिक्ट्स आहेत, किंवा अमेरिका म्हणजे ख्रिश्चन देश, धर्माचं याच्यामध्ये काहीही नाही आहे. प्रत्येक देश, आता समजा ज्यूज आणि इस्लामचं कॉन्फ्लिक्ट असतं तर सौदी अरेबियाने कोणाला हेल्प केली असती? इराणला. सौदी अरेबिया करतंय? नाही करत. अमेरिकेमध्ये ज्यूज जे लोक आहेत ते स्वतः इस्रायलच्या विरोधात बोलत आहेत की इस्रायल भरकटलाय, वाया गेलाय, ज्यूज कम्युनिटीला बदनाम करतोय. धर्माशी काही घेणं नाही. जगातले सर्वात मोठे युद्ध जे पण आतापर्यंत झालेत ते कशासाठी झालेत? इकॉनॉमीसाठी, पैशासाठी. प्रत्येकामागे अर्थकारण आहे. एकदा एका मुलाने मला प्रश्न विचारला, सर तुम्ही एवढं बोलता, शहाजहानने ताजमहल बांधला, आता मला सांगा याच्यात पैशाचं काय आलं? तो तर त्याच्या वाईफसाठी बांधला, मुमताज महलसाठी बांधला. त्याची वाईफ जिवंत होती का? ती मेल्यानंतर त्याने बांधला. ती ऍक्च्युली एक कबर आहे. टुरिझमसाठी बांधला ते. टुरिझमसाठी आता उपयोगी आहे तो, ठीक आहे, पण त्यावेळी त्याने टुरिझमसाठी नव्हता बांधला. त्याने हे दाखवायला बांधलेला की मोगल्स किती रिच आहेत. ही जी गोष्ट आहे जगामध्ये, ताजमहल सारखं सौंदर्य आणि भव्यता, हे फक्त कोण करू शकतं? मोगल्स. बाकी जगात कोणी नाही करू शकत. आपला पैसा, आपली समृद्धी हे दाखवण्यासाठी तो बांधलेला. तो मुमताज महलसाठी नव्हता बांधला. मुमताज महल काय, ती मेलेली, तिच्यासाठी छोटासा एकदम काहीतरी बांधलं असतं तरी चाललं असतं. औरंगजेब त्या प्रवृत्तीचा होता, तो भिकार मानसिकतेचा होता. त्याला काय याच्याशी घेणं देणं नव्हतं, पैसा वगैरेशी काय घेणं देणं नव्हतं. त्यामुळे त्याने स्वतःच्या बायकोच्या पण छोट्या छोट्या कबरी बनवल्या, आणि औरंगजेबची स्वतःची कबर सुद्धा अतिशय घाणेरड्या अवस्थेमध्ये आज आहे. मग त्याने स्वतःच्या याच्यावर पण खर्च करू दिला नाही पैसा.
तो वेगळ्या मानसिकतेचा होता आणि हा एक वेगळा, शहाजहान वेगळ्या मानसिकतेचा होता की आम्हाला मोठं काहीतरी करून दाखवायचं. तर अशी कोणतीच गोष्ट नाही आहे की ज्याच्या मागे इकॉनॉमी नाही आहे. मग ह्या आंतरराष्ट्रीय संघटना यांच्याशी जेव्हा आपण जोडले जातो तेव्हा सुद्धा आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की ह्या संघटनांमध्ये तुम्हाला महत्त्व तेव्हा मिळेल जेव्हा तुमची प्रोडक्टिव्हिटी, तुमचं मार्केट, तुमच्या देशाचं ट्रेड करण्याची क्षमता ही जास्त असेल. आणि मग त्यामुळे कोणत्या संघटना आपल्या जास्त उपयोगी पडू शकतात हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. त्यामुळे सगळ्या संघटना करत बसण्याची आवश्यकता असते का? आपण 50 पेक्षा जास्त संघटनांशी जगभरात जोडले गेलेले आहोत. या सगळ्या संघटना आपल्याला अभ्यासायच्या आहेत का? नाही. आपल्याला फक्त त्या संघटनांवर फोकस करायचा आहे की जिथे इंडिया डॉमिनंट प्लेअर आहे आणि ज्या संघटनांमुळे इंडियाला जास्त बेनिफिट मिळतं. आयोग तुम्हाला त्याच्याबद्दलच विचारणार. तुम्हाला पूर्ण फापट पसारा सगळा करत बसायची गरज असते का? ऍक्च्युली नसते. हे सगळं समजावण्यामागे माझा हेतू आहे की तुम्ही स्ट्रॅटेजिकली अभ्यास करायचा आहे. इकॉनॉमी मी सांगणार आहे, पण बाकी सब्जेक्टचा सुद्धा. सगळंच करत बसायचं आपल्याला वेळ पण नाहीये, कॅपॅसिटी पण नाहीये, इंटरेस्ट पण नाहीये. ओके, आपल्याला स्मार्टली स्टडी करून पोस्ट काढायची, बस एवढं डोक्यात आपल्याला ठेवायचं आहे. ओके, आणि मग ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर एक खूप महत्वाचा चॅप्टर जो आहे तो उरतो, तो म्हणजे पब्लिक फायनान्स. ओके, फायर प्लॅन्स आपण स्टडी करणार, आपण LPG धोरण स्टडी करणार, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन स्टडी करणार, आणि ते कशाच्या बेसिसवर? सर्वात खालचा बेस जो आहे तो राष्ट्रीय उत्पन्न, नॅशनल इन्कम, ते समजून घेण्यासाठी पुढे पॉवर्टी, अनएम्प्लॉयमेंट आणि बाकी सगळ्या गोष्टी स्टडी करणार. तर त्या स्टडी करताना ह्या सगळ्या गोष्टी समजून घेताना दोन खूप महत्त्वाचे चॅप्टर्स आहेत की जिकडे आपलं लक्ष असलंच पाहिजे, ते समजून घेणं आवश्यकच आहे. ते म्हणजे इन्फ्लेशन, महागाई, आणि दुसरं आहे पब्लिक फायनान्स, सार्वजनिक वित्त. ओके, इन्फ्लेशन, महागाई चांगली गोष्ट आहे का? चला परत बोल, किती जणांना वाटतं चांगली गोष्ट आहे? हात वर केला तर मग मी नाही कन्सिडर करेन ना. लिमिटेड महागाई चांगली आहे का? चांगली आहे लिमिटेड महागाई. आणि तुम्ही सगळे नाहीच्या फेवर मध्ये आहात हा. तुम्ही कोणी हात नाही वर केला. तू केलास का? ठीक आहे, तुम्ही दोघे सांगा का चांगली आहे. पण जेवढी पण लिमिटेड आहे तेवढी का पाहिजे? महागाई नसेल तर नाही होणार व्यवहार. नाही सांगता येत आहे. तुला काय वाटतंय? आठवतोयस तू? त्याला अपग्रेडची गरज आहे. 6 GB रॅम आहे, त्याला 12 GB लावायचं आहे. ओके, आता तुम्ही सगळे नाहीवाले आहात. तुम्ही सांगा की का महागाई चांगली नाहीये. मग त्यामुळे परवडत नाहीत गोष्टी. हा, अजून? ठीक आहे, आता त्याने जे आन्सर दिलं ना त्यालाच आपण वेगळ्या प्रकारे बघू. समजा ही मुलगी आहे, ही बोलते सर वस्तू खूप महाग आहेत. मग मी तिला विचारलं वस्तू का महाग आहेत सांग. ती समजा भाजी विकणारी आहे. ओके, ती भाजी विकते. तू समजा तू भाजी विकतेस, तर भाजीची प्राइस तू कधी वाढवशील आणि कधी कमी करशील? तुझ्याकडे हे सगळे भाजी मागायला येतात, ही कंडिशन आहे. आणि दुसरी गोष्ट, तुझ्याकडे कोणीच भाजी मागायला येत नाहीये. जेव्हा भाजी सगळे मागायला येतात तेव्हा तू प्राइसचं काय करशील? वाढवशील की कमी करशील? वाढवणार, डिमांड आहे. आणि जर कोणीच येत नाही तर याचा अर्थ वस्तूंची प्राइस वाढते, महागाई वाढते. याचा अर्थ डिमांड आहे का वस्तूंना? आहे. डिमांड आहे. डिमांड आहे, ते सगळे भाजी तुझ्याकडे घ्यायला येत आहेत. त्यांच्याकडे पैसा आहे म्हणून येत आहेत की पैसा नाही जस्ट एक शो शायनिंग मारायला की चला मी पण विचारतो भाजी कितीला? असं आहे. डिमांड आहे मार्केटमध्ये, याचा अर्थ लोकांकडे पैसा, बस हेच चेक करायचं असतं.
महागाई त्यामुळे आवश्यक आहे. जर महागाई आहे याचा अर्थ लोकांकडे पैसा आहे. आता काही विकास सारखे असतील, विकासच ना, तेजस, सॉरी विकास मागे राहिला, तर तेजस सारखे असतील, नाही परवडत सर. पण बाकीच्यांना परवडते की नाही? येस, त्यामुळे महागाई आहे. तर महागाई आहे याचा अर्थ गव्हर्नमेंटला कळतं लोकांकडे पैसा आहे, डिमांड होते. जर महागाई कमी झाली याचा अर्थ डिमांड करतात का लोक? नाही, म्हणजे लोकांकडे पैसा. मग लाडकी बहीण योजना करा टाका पैसे. ओके, करा डिमांड महिलांनो. तर या प्रकारे स्ट्रॅटेजीज बनवता येतात, ठरवता येतात, जनरेट. म्हणजे कारण समजा ही जरी स्कीम आपण घेतली, 1,500 रुपये फक्त समजा देणार आहे गव्हर्नमेंट तुम्हाला, तर 1,500 चीच वस्तू ती महिला घेणार आहे का? नाही. ती थोडेफार कसे तरी अजून 500 1000 अजून जमून तेवढ्या रुपयाची वस्तू घेणार. म्हणजे 1,500 गव्हर्नमेंटने टाकून गव्हर्नमेंटने 2 ते 2,500 रुपयाच्या वस्तूची विक्री पॉसिबल करून दाखवली. त्या 2 ते 2,500 रुपयाच्या वस्तूची डिमांड वाढवली. आता ती डिमांड वाढल्यामुळे ती वस्तू 3,000ची होईल, 4,000ची होईल. ती 3-4,000ची झाल्यामुळे किंवा 2,500ची समजा आता आहे, तेवढे पैसे त्या कंपनीच्या ओनरला मिळाले. त्याला समजलं की प्रोडक्शन आपल्याला वाढवायला पाहिजे. का? कारण घेत आहे, डिमांड आहे. प्रोडक्शन वाढवायला पाहिजे याचा अर्थ लेबर वाढवायला पाहिजेत का? येस, लेबर वाढवायला पाहिजे याचा अर्थ एम्प्लॉयमेंट वाढेल की कमी होईल? वाढेल. एम्प्लॉयमेंट वाढेल, लोकांच्या हातात पैसे जातील सॅलरीच्या स्वरूपात. लोकांच्या हातात सॅलरीच्या स्वरूपात पैसे गेले की डिमांड अजून वाढेल की कमी होईल? अजून वाढेल. तर हे अशी सायकल फिरत राहील आणि इकॉनॉमीचं भलं होऊन जाईल. त्यांनी फक्त 1,500 रुपये ह्या मुलीच्या अकाउंटमध्ये टाकलेत आणि त्या 1,500 रुपयाने जवळजवळ 1,00,000ची डिमांड क्रिएट करून टाकली आहे. आपल्याला वाटतं सरकार काय देऊन 1,500 रुपये दिले फक्त, पण ही त्या प्रकारची विचारशैली आहे की ते फक्त 1,500 देत नाहीयेत, ते लाखापर्यंतच्या गोष्टींची डिमांड क्रिएट करतात. ओके, सो इन्फ्लेशन का आवश्यक आहे आणि कशा प्रकारे आवश्यक आहे? जसं तो म्हणाला, हे पण बरोबर आहे की महागाई प्रमाणातच व्यवस्थित आहे. अति महागाई झाली तरी सुद्धा देशासाठी धोकादायक ठरू शकते. तर ते डिटेल्स आपण त्यामध्ये बघणार आहोत. आणि हा जो पैसा सगळा आपल्याला दिसतोय गव्हर्नमेंटचा, जसं मी बोललो की तिच्या खात्यात 1,500 रुपये टाकले वगैरे, तर गव्हर्नमेंटचा जो पण पैसा आहे तो ऍक्च्युली कोणाचा पैसा आहे? आपला, पब्लिक. तर हा आपला पैसा कसा आहे आणि आपल्यासाठी तो कशा प्रकारे वापरायला हवा, कशा प्रकारे वापरल्याने देशाचं भलं होणार आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला पब्लिक फायनान्समध्ये शिकायच्या आहेत. कारण सर्वात महत्वाची गोष्ट पैसाच आहे. लक्षात ठेवा, तुम्ही आयुष्यात काही करा, पैसा कमवा. मी असं नाही बोलत टाका, नाहीतर उद्या बोलाल सर तर बोललेले काही करा. पण तुम्ही ज्या स्थितीमध्ये जन्माला आले आहात, तुम्ही ज्या ठिकाणी जन्माला आले आहात, मरताना त्याच्या कमीत कमी 100 पट चांगल्या स्थितीमध्ये तुम्हाला जायचंय, हे लक्षात ठेवा. तुम्ही गरिबीत जन्माला आले आहात ही वाईट गोष्ट नाही आहे, पण तुम्ही गरिबीत तुमचं जीवन संपवताय हा तुमच्या लाईफसोबत तुम्ही केलेला अन्याय आहे, इनजस्टिस आहे. ओके, जर तुम्ही तुमची परिस्थिती सुधारू शकला नाहीत, तुम्ही श्रीमंत होऊ शकला नाहीत, तर तुमच्या लाईफसोबत जर सर्वात मोठं इनजस्टिस कोणी केलेलं आहे तर ते स्वतः तुम्ही केलंय. दुसऱ्यांना तुम्ही ब्लेमच नाही करू शकत जर तुम्ही गरीब राहिले आहात तर. श्रीमंत झाल्यानंतर कोणी धोका दिला तर ठीक आहे, तुम्ही ब्लेम करा. ओके, पण सर्वात पहिलं टार्गेट श्रीमंत व्हायचं आणि लिगल मार्गाने व्हा. मी असं नाही म्हणत इलिगल वगैरे. आता देशामध्ये भरपूर गोष्टी चालतात. तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो. जेव्हा तुम्ही सिलेक्ट व्हाल, तुमचं ट्रेनिंग असेल, ट्रेनिंगमध्ये आता जर राज्यसेवेतून आपण झालो तर 1 वर्षभराचं तरी असतं, UPSCतून 2 वर्षाचं असतं, कंबाईंडमध्ये वेगवेगळ्या पोस्ट असतात, त्यानुसार वेगवेगळं असतं. असिस्टंट पदाचं वेगळं ट्रेनिंग, STIचं वेगळं, PSIचं जरा जास्त लांबतं कारण फिजिकल ट्रेनिंग वगैरे पण असतं. आता या ट्रेनिंगमध्ये ते काय करतात असं तुम्हाला वाटतं?
माहीतच नाहीये. अपेक्षा काय आहे, काय काय असावं ट्रेनिंगमध्ये? जास्त विचार करू नका. तुम्हाला कसं आता सध्या झालंय, आम्ही काही सांगितलं सर वेगळंच काहीतरी सांगणार आहे. ठीक आहे, मी वेगळं काहीतरी सांगणार आहे, पण तुम्हाला काय वाटतं ते सांगा ना, की ट्रेनिंगमध्ये तुम्हाला काय अपेक्षित आहे तुमच्याकडून? ट्रेनिंगमध्ये कसं असतं नॉर्मली, की ते काहीतरी शिकवतात तुम्हाला, प्रशासनबद्दल शिकवतात, की कशा प्रकारे तुम्हाला तुमच्या पदाला न्याय द्यायचा आहे आणि तुम्ही ते कशा प्रकारे शिकून घेता, तुम्ही त्या गोष्टी कशा प्रकारे फॉलो करता. ट्रेनिंगचा बेसिक कन्सेप्ट हा आहे की असं व्हायला पाहिजे. ॲक्च्युली त्या काही महिन्यांमध्ये किंवा वर्षामध्ये ते तुम्हाला टेस्ट करत असतात की तुम्ही कशा प्रकारचे व्यक्ती आहात, प्रामाणिक आहात, मॅनेजेबल आहात, की एकदम ठरवूनच आलेले आहात की मी खूप मोठं करप्शन करणार आहे. आणि या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज ठेवल्या जातात की तिथे कळून जातं त्यांना की तुम्ही कशा प्रकारचे आहात आणि हे रिपोर्ट्स वरती जातात. असे लोक आहेत. मग तुम्ही प्रामाणिक आहात तर तुम्हाला एवढं असं खातं मिळतं, कोपऱ्यामध्ये कुठेतरी टाकून दिलं जातं, तू प्रामाणिक आहे ना, तुझा प्रामाणिकपणा दाखव, तिथे सही कर, क्लेरिकल काम कर, ठीक आहे. जो मॅनेजेबल असतो त्याला एखाद्या व्यवस्थित ठिकाणी दिलं जातं आणि जो सर्वात करप्ट असतो त्याला सर्वात इम्पॉर्टंट खातं मिळतं. ही सिच्युएशन आहे शासनाची. कारण करप्ट आहे म्हणजे काय, पैशासाठी तो काही करायला तयार आहे आणि तुम्ही काय आहात, सर्वंट. म्हणजे हे एक्झाम क्रॅक करून आपण काय बनणार आहोत, सर्वंट. सर्वंट ॲक्च्युली आपण आहोत लोकांचे, परंतु तिथे आपण सर्वंट असतो शासनाचे. शासकीय वरचे जे पण ऑर्डर्स आहेत ते आपल्याला निग्लेक्ट करून चालतात का, नाही, आपल्याला ऐकावेच लागतात. आणि मग अशा स्थितीमध्ये कोण कोणत्याही प्रकारचे ऑर्डर ऐकायला तयार आहे, तर सर्वात करप्ट जो पैशासाठी काही करायला तयार आहे, मग त्याला खूप इम्पॉर्टंट खाती जी आहेत ती मिळत असतात. तर तुम्ही हे कन्सिडर करून घ्या की खूप इम्पॉर्टंट खात्यांवरती जे व्यक्ती आहेत करप्ट आहेत. ओके, सो मग पब्लिक फायनान्स म्हणजे काय, तर लोकांचा पैसा तो लोकांसाठी व्यवस्थित युटिलाइज होतोय की नाही होत आहे, ही गोष्ट जी आहे ही तुम्ही शिकून घेतली पाहिजे, समजून घेतली पाहिजे. कारण जेव्हा मग तुम्ही त्या पोस्टवर जाल, तुम्ही असं करू शकत नाही की सर मी ठरवलंय, कोणी वरून काही ऑर्डर देऊ दे, कोणी काही बोलू दे, मी करप्शन करणार नाही, मी अतिशय स्वच्छ राहणार, साफ राहणार. तुम्हाला साफ केलं जाईल. ओके, पॉसिबलच नाहीये. तुम्ही सिस्टीम चेंज करायला चालले आहात का, तुम्ही सिस्टीमचा पार्ट बनायला चालले आहात आणि हा पार्ट बनून तुम्हाला गोष्टी मॅनेज करता आल्या पाहिजे, हँडल करता आल्या पाहिजे. तुम्हाला जो पण चेंज आहे तो हळूहळू आणायचा आहे. आधी तुम्ही त्या पोस्टवर, त्या पदावरती स्वतःचं एक व्यवस्थित पकड तयार करायची आहे. तुम्हाला समजून घ्यायचं आहे. गेल्या गेल्या डायरेक्ट भगतसिंग क्रांतिकारक होऊन फासावर लटकायची गरज आहे का, नाही. हळूहळू समजून घ्या काय आहे, कसं आहे, जे पण आहे ते. पब्लिक फायनान्स नेमका काय आहे, तो पैसा जो आहे तो कशासाठी वापरला जातोय, याच्यामध्ये खूप महत्वाचं पद आहे आपल्याकडे, STI. ओके, आणि SR सुद्धा, ज्या पैशांशी खूप महत्वाच्या रिलेटेड गोष्टींशी संबंधित हे दोन्ही पदं आहेत. असिस्टंट काही प्रमाणात मी बोलेन, प्रत्येकच गोष्ट असिस्टंटकडे पैशाशी संबंधित येते असं नाही, परंतु तिथे सुद्धा आपण बोलू शकतो. फक्त PSI हे पद आहे ज्याचा पैशाशी, पब्लिक फायनान्सशी म्हणजे देशाच्या इकॉनॉमीशी काही संबंध नाही आहे. ते पैसे खातात, ठीक आहे, ते वेगळ्या प्रकारे, परंतु इथे असं सरळ संबंध येत नाही. परंतु तुम्हाला जर ह्या गोष्टी नीट समजणार असतील, व्यवस्थित माहीत असतील, तर मग तिथे तुम्ही तुमच्या ज्ञानाचा कसा वापर करायचा, हळूहळू का होईना, परंतु परिस्थितीमध्ये तुमच्या अंडर जो एरिया असेल तर त्याच्यात सुधार कसा घडवायचा हे तुम्हाला खूप नीट समजेल. त्यामुळे पॉलिटी आणि इकॉनॉमी ह्या दोन टॉपिक्सना प्रॅक्टिकल टॉपिक्स म्हणतात, जे ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये सर्वात जास्त युजफुल आहेत. तुम्हाला कायदा माहीत असायला पाहिजे, जेणेकरून तुमच्यावर जर कोणी बोट उचललं तर तुम्हाला प्रतिकार करता येईल. आणि तुम्हाला इकॉनॉमी माहीत असली पाहिजे, की जेणेकरून मी खरंच या पदावर का आहे, ॲक्च्युली माझा यूज या पदासाठी काय आहे, हे तुम्हाला नीट कळेल. बाकी हिस्ट्री, जिओग्राफी हे विषय असे आहेत की जिथे तुम्हाला समाज समजतो देशाचा, की
कसा आहे आपला समाज, आणि सायन्स की तुम्हाला काही इनोव्हेटिव्ह काही सुचतंय का, ह्या गोष्टी. परंतु मोस्ट प्रॅक्टिकल सब्जेक्ट्स आर पॉलिटी अँड इकॉनॉमी, की जे तुम्हाला त्या पदावरती प्रत्यक्ष खूप जास्त मदत करतात. ओके, सो ओव्हरऑल हा आपला सिलेबस असणार आहे, ज्याचा बेस काय सांगितलं मी, नॅशनल इन्कम, राष्ट्रीय उत्पन्न. त्याच्यासाठी आपल्याला पुढचं सगळं शिकायचं आहे, की आपल्या देशात पॉवर्टी कशी आहे, अनएम्प्लॉयमेंट किती आहे. ओके, आपल्याकडे बँकिंग कशा प्रकारचं आहे, LPG धोरण का आलं, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनशी आपण का संबंध ठेवतोय, फायर प्लॅन्सने आपण काय काय चेंजेस करण्याचा प्रयत्न केला, आणि हे सगळं करताना आपलं पब्लिक फायनान्स कशा प्रकारचं राहिलं, आणि इन्फ्लेशनवरती काय परिणाम झालेत. हा सगळा सिलेबस आपल्याला कव्हर करायचा आहे. आणि तो कव्हर करताना करंटला विसरायचं नाहीये. तर करंटमध्ये जे पण काही चालू आहे, महत्त्वाच्या योजना, घडामोडी, इकॉनॉमी सर्वे आणि बजेट, हे डॉक्युमेंट्स सुद्धा आपल्याला घ्यायचे. तर या प्रकारे आपला प्रवास असणार आहे. तर स्ट्रक्चर जे केलेलं आहे अभ्यासक्रमाचं, आपल्याला वाटतं की काय त्यांना वाटलं टॉपिक्स आणि त्यांनी टाकून दिले, असं आहे का? कोणत्याच विषयाचं असं नाहीये. हा, कोणत्याच विषयाचं, मी फक्त इकॉनॉमी बोलत नाहीये. तर खूप जण काय करतात, सर बँकिंग पासून विचार करतो अभ्यास करायचा, बँकिंग मला सोपं जातं. ठीक आहे, काही हरकत नाही, बँकिंग सोपं जातं, तू अभ्यास करायला सुरुवात कर. परंतु तू ऍटलिस्ट समजून घे की त्यांनी फर्स्ट चॅप्टर नॅशनल इन्कमच का ठेवलाय. तुला उत्पन्नच माहित नाहीये देशाचं, कशा प्रकारे मेजर करायचं, का करायचं वगैरे, आणि तू सरळ बँकिंगचा विचार करतोयस. याचा अर्थ तू फक्त रट्टा मारणार आहेस, तू समजून घेणार आहेस का? नाही. आणि समजून घेतलं व्यवस्थित तर एखादा क्वेश्चन सॉल्व करण्यामागचं तुझं लॉजिक वाढणार आहे की कमी होणार आहे? वाढणार आहे. जेवढं तुम्ही समजून घ्याल तेवढं तुमचं लॉजिक वाढत जाईल, तेवढं तुमचं जे कन्फ्युजन असतं की BC की AB की AD वगैरे, हे कन्फ्युजन कमी होत जातं. ओके, कारण प्रत्येकच गोष्ट तुम्ही किती विचार केला, सर PYQ करतो, हे PDF करतो, ते व्हिडिओज बघतो, हे सगळं करून सुद्धा एक पाठ करण्याची लिमिट असते. त्याच्या पलीकडे आपण जाऊ शकतो का? नाही. आपल्याला 100 प्रश्न जर दिलेले आहेत तर 100 पैकी 30 ते 40 प्रश्न आपल्याला सरळ सरळ माहीत असतात. बाकी 60 ते 70 प्रश्नांना आपण लॉजिकनेच आन्सर करणार असतो. आणि हे लॉजिक कधी वर्क करेल? जेव्हा तुमचं अंडरस्टँडिंग, कन्सेप्च्युअल क्लॅरिटी, ह्या सगळ्या गोष्टी जबरदस्त असतील. असं मी नाही म्हणत की रट्टा मारायचं नाही आहे, पाठांतर सुद्धा आवश्यक आहे. परंतु जर काही गोष्टी समजून घेतलेल्या आहेत, तुम्हाला पाठ करायची गरजच नाही आहे. तुम्ही सिंपल केला ना तुमचा अभ्यास. हे लिंक करता आलं पाहिजे. जसं मी आता तिला सांगितलं की महागाई वाढणं चांगलं का आहे. महागाई आहे तर डिमांड आहे, डिमांड आहे तर लोकांकडे पैसा आहे. आता इथेच मग आपल्याला बँकिंगमध्ये रेपो रेट किंवा रिव्हर्स रेपो रेट बघायचं आहे. लोकांकडे समजा पैसा आहे, याचा अर्थ महागाई जास्त आहे. महागाई कमी करायची आहे तर लोकांकडचा पैसा वाढवायचा की कमी करायचा आहे? कमी करायचं आहे. लोकांकडचा पैसा कमी करायचा आहे तर इंटरेस्ट रेट लोनचे वाढवले पाहिजे की कमी केले पाहिजे? वाढवले पाहिजे. जर लोनचे इंटरेस्ट रेट बँकांनी वाढवायचे अशी अपेक्षा RBIची आहे, तर RBI जे बँकांना लोन देते त्यांना पण इंटरेस्ट रेट वाढवावे लागतील. मग डिरेक्टली क्वेश्चन असा येतो की महागाई वाढली आहे तर रेपो रेटचं काय होईल? जर ही लिंक तुम्हाला माहीत असेल तर तुम्हाला काय कन्फ्यूज होण्याची गरज आहे का? काहीच नाही. या प्रकारे आपल्याला अभ्यास करायचा, या प्रकारे आपल्याला पुढे जायचं आहे. तर प्रत्येक चॅप्टर कव्हर केला जाईल. आपल्याला नोट्स जे आहेत मी PDF स्वरूपात तयार केलेले आहेत. पुढच्या याच्यापासून, लेक्चरपासून डिरेक्टली ते PDF इथे शेअर केले जातील. त्याच्या आधारावर आपण शिकू. ते नोट्स तुम्हाला ते PDF सर तुमचा ग्रुप वगैरे असेल त्याच्यावरती डिस्ट्रीब्यूट करतीलच. सोबत तुम्हाला कंटिन्युअसली वाचन ठेवायचं आहे एखाद्या न्यूजपेपरचं किंवा मॅगझिनचं. ओके, जो पण तुम्हाला फेवरेट वाटतो, परवडतो, जे पण आहे. म्हणजे समजा तुमच्यापैकी खूप जण लायब्ररीमध्ये असतील, मित्रांसोबत अभ्यास करत असतील, त्यांच्याकडे जे मॅगझिन आहे ते तुम्ही वाचताय, काहीच हरकत नाही. परंतु कोणतं तरी एक मॅगझिन फॉलो करा
मी इथे 3 नावं दिली, सिम्प्लिफाईड परिक्रमा मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये क्रोनिकल. तर यापैकी कोणतंही तुम्ही मॅगझिन फॉलो करा, त्याचं इकॉनॉमिक सेक्शन जे आहे ते समजून घ्या. त्याच्यात काहीही अडलं तर त्यानंतरचं लेक्चर जे माझं असेल तिथे तुम्ही येऊन विचारू शकता. दुसरी गोष्ट, न्यूजपेपरसुद्धा वाचायचं आहे. न्यूजपेपरमध्ये सगळं वाचत बसायचं आहे का? नाही. काय वाचायचं आहे मग? फक्त एडिटोरियल वाचायचं आहे, आर्टिकल. मग तुम्ही द हिंदू वाचा, इंडियन एक्सप्रेस वाचा किंवा लोकसत्ता वाचा. तुमचा प्रॉब्लेम समजा इंग्लिशचा असेल, एक तुम्हाला सिम्पल सांगतो, स्क्रीनशॉट काढायचा त्या आर्टिकलचा, AI वर टाकायचा, बोलायचं मराठीमध्ये ट्रान्सलेट करून दे, किंवा ते जी गुगलचं हे आहे, जी ट्रान्सलेटर, गुगल ट्रान्सलेटर आहे, त्याच्यावर सुद्धा डिरेक्टली होऊन जातं. तुम्ही पटकन मराठीत वाचू शकता. मी यासाठी बोलतोय की आपले मराठी मुलं जे आहेत ते मोस्टली लोकसत्ता वाचतात, पण लोकसत्तापेक्षा द हिंदूचे आर्टिकल्सची क्वालिटी जी आहे ती खूप वरच्या लेवलची आहे. अगदी लोकसत्ता ज्या कंपनीचा आहे, इंडियन एक्सप्रेस, तो सुद्धा लोकसत्तापेक्षा खूप वेळा बेटर आर्टिकल्स देत असतो. तर मग तुम्हाला एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हने मी सांगतोय, बाकी तुम्हाला नॉर्मल नॉलेज जे सामान्य माणसाला असायला पाहिजे ते असण्यासाठी लोकसत्ता चांगला आहे. परंतु हिंदूचे काही आर्टिकल्स किंवा इंडियन एक्सप्रेसचे काही आर्टिकल्स हे खरंच खूप मस्त असतात, तर ते तुम्ही कधीच सोडू नका. ठीक आहे. सो तुम्हाला मॅगझिन करायचं आहे, तुम्हाला न्यूजपेपरचे आर्टिकल्स करायचे आहेत. आपण मग तुम्ही जे कराल, आपण सुद्धा करंट अफेअर्समध्ये बघणार आहोत काय काय. मग तिथे तुम्हाला डिरेक्टली येत असेल सर मी वाचलेलं, तर मजाच. तुम्हाला पण एक कॉन्फिडन्स येईल की अरे वा मी हेच केलेलं. आणि जर तुमचं राहून गेलं असेल, स्किप झालं असेल, तर मग आपण इथे ते कव्हर करणार आहोत. ओके, कन्सेप्च्युअल सगळ्या गोष्टी कव्हर करायच्या आहेत. आणि मग टेस्ट पण घेतल्या जातील, जेणेकरून तुम्हाला तुमचं कळेल एक की तुम्ही कोणत्या लेवलला आहात. कारण फक्त अभ्यास करणं वेगळं आणि पेपर सॉल्व करणं ही वेगळी गोष्ट आहे. माझ्याकडे नॉलेज खूप आहे, पण मला मार्क्सच येत नाहीत, त्याला काही अर्थ आहे का? नाही. तर नॉलेज कमी एक वेळ असेल तरी चालेल कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम इज ऑल अबाउट कॉम्पिटिशन अँड नॉट अबाउट नॉलेज. ठीक आहे. तर ते एक म्हण आहे, यू डोंट हॅव टू बी अ किंग ऑफ वन सब्जेक्ट, बिकम एस ऑर जॅक ऑफ ऑल सब्जेक्ट्स. ओके, प्रत्येक विषयाचं थोडं थोडं नॉलेज ठेवा. एकाच विषयामध्ये किंग होऊन तुम्ही एक्झाम क्रॅक करणार आहात का? नाही. प्रत्येक विषयाचं इम्पॉर्टंट थोडं थोडं नॉलेज जे एक्झाम क्रॅक करण्यासाठी पुरेसं आहे तेवढं घ्या आणि पुढे चला. अभ्यास पण त्याप्रमाणे करा. मला फक्त हिस्ट्री आवडते म्हणून नुसतंच हिस्ट्री वाचत बसलो आहे असं करायचं नाही आहे. प्रत्येक विषयाला प्रॉपर टाईम द्यायचा आहे. ठीक आहे. एक 2-3 मिनटं फक्त अजून घेतो. माझी अभ्यासाची टेक्निक तुम्हाला सांगतो, कशा प्रकारे मी अभ्यास करतो. आणि तुम्ही सगळे कॉलेजला आहात की झाले कॉलेज? काही जण आहेत, काही जणांचं झालेलं आहे. आणि मग कॉलेज ज्यांचं झालंय ते कामाला आहेत की पूर्ण वेळ अभ्यास करतात? काही जण जॉबला आहेत आणि काही जण पूर्ण वेळ अभ्यास करतात. तर जे पूर्ण वेळ अभ्यास करतात त्यांच्याशी काही घेणं देणं नाही मला. करा अभ्यास मस्त पूर्ण वेळ. जे जॉबला आहेत त्यांचा प्रॉब्लेम असतो आणि तो मी सुद्धा बघतो, मी सुद्धा फेस करतो की टाईम अभ्यासाला जास्त मिळत नाही. मग कसा करायचा? किंवा जे नॉर्मली पण अभ्यास करतात तर त्यांच्यासाठी मी एक सांगतो की समजा तुम्ही अभ्यासाला बसलाय. खूप जण काय करतात की सकाळी 8ला बसलो मी अभ्यासाला, आता 1 वाजेपर्यंत मी इथून हलणार नाही. ते हालत पण नाहीत 1 वाजेपर्यंत, पण अभ्यास सुद्धा काय करतात का? नाही. समोर पुस्तकाचा पेज आहे आणि डोक्यामध्ये दुसरंच कोणतरी आहे. तर ही खूप जणांची स्थिती असते. ठीक आहे. ह्या मित्राचं काय झालंय, त्या नातेवाईकाचं काय चाललंय. आपलं ब्रेनच अशा प्रकारचं आहे की डोक्यामध्ये येत राहतं. मग एकदा एखादी गोष्ट डोक्यात आली की अर्धा तास त्याच्यात कसा जातो कळतही नाही. मग हे नाही व्हायला पाहिजे. यासाठी कशा प्रकारे अभ्यास करा की समजा आता इकॉनॉमीचा एखादा चॅप्टर इकडे शिकवून झालेला आहे, तो चॅप्टर आता मला कव्हर करायचा आहे. समजा तो चॅप्टर 20 पेजेसचा आहे. ठीक आहे. तर 4 पार्ट्समध्ये सेग्रिगेट करायचं. 15 मिनटं 15 मिनटं 15 मिनटं 15 मिनटं. या 15 मिनिट प्रत्येक 15 मिनिटात तुम्हाला किती पेजेस कव्हर करायचे? 5 पेजेस कव्हर करायचे. आता त्यासाठी हे वॉच इम्पॉर्टंट आहे. स्मार्ट वॉच नुसतं नावाला स्मार्ट असतं. ओके, ते आपल्याला तेवढं हेल्प नाही करत. तर हे वॉच ठेवायचं. माझी ह्या वॉचवर कायम नजर असणार आहे.
15 मिनिटात माझे 5 पेजेस कंप्लीट करायचे. आता समजा पहिल्या 15 मिनिटात माझ्या डोक्यात काहीतरी अशी घटना वगैरे आली काहीतरी, तर जिथे मी पहिले अर्धा तास 1 तास त्याच घटनेबद्दल विचार करत होतो, आता पुन्हा 15 मिनिटानंतर लगेच अलर्ट होईल, अरे मी किती कव्हर करणार होतो पेजेस? 5. माझे झाले किती? 2च. मग पुढच्या 15 मिनिट्समध्ये मी पिकअप घेईन की नाही, आता मला पूर्ण याच्यावरच फोकस करायचं, जास्तीत जास्त संपवायचं आहे. अशा प्रकारे मी 1 तासामध्ये समजा 20 पेजेस ठरवलेले, मी 17 पेजेस जरी केले तरी कमी आहे का? नाही. जर मी असं टार्गेट ठेवलं नसतं तर मी 2-3 पेजेसवरच राहिलो असतो. तर या प्रकारे मी 17 पेजेस केले. आता 1 तास झाला. मग पुढचे 10 मिनिटं जे आहेत, हे तुम्हाला आठवायचं आहे की जे 1 तास मी मागच्या वाचलं ते मला आठवतंय का? एक्झाममध्ये हे विचारतात का की तुम्ही किती वेळा रीड केलंय? आणि मुलं हेच बोलतात, सर मी हे पुस्तक 5 वेळा रीड केलंय, मी 7 वेळा रीड केलंय. मग मी त्यांना बोलतो ठीक आहे, विचारू का? मग ते बोलतात आज नको सर, पुढच्या वेळी विचारा. तर ते खोटं बोलतात का 5-7 वेळा रीड केलंय? नाही, ते खरंच बोलत असतात, पण आठवत नाही. का आठवत नाही? कारण प्रॅक्टिसच नाही केलेली ना कधी आठवायची. नुसतंच वाचायची प्रॅक्टिस केलेली आहे. त्याला काय अर्थ आहे का? नाही. मग हे 10 मिनिटं जे आहे हे मी आठवतोय की काय आहे, काय आठवतंय मला. काही गोष्टी आठवतील, काही नाही आठवणार. एक रफ बुक ठेवायची, हां हे आठवलं, हे आठवलं, हे आठवलं. काही गोष्टी नाही आठवल्या. पुढच्या 10 मिनिटात जे नाही आठवलं पटकन वाचून घ्यायचं, आणि ते 10 मिनिटात होण्यासारखं आहे कारण ऑलरेडी तुम्ही ते वाचलेलं आहे. ते 10 मिनिटात होऊन जाईल. आणि शेवटचे 10 मिनिटं मग पुन्हा म्हणजे आत्ता लगेच वाचलं ते आठवतंय का बघायचं. समजा तुम्ही 17 पेजेस वाचलेली, त्याच्यातली तुमची 10 पेजेस फक्त तुम्हाला एकदम प्रॉपरली आठवली, तरी तो 1.5 तास फ्रुटफुल राहिला की नाही? येस, खूपच जास्त महत्त्वाचा राहिला. आता ते 10 पेजेस तुम्ही पूर्ण पुढचा महिनाभर सुद्धा नाही विसरणार आहात, किंवा कदाचित कधीच नाही विसरणार आहात. तर या प्रकारे स्टडी करा. ओके, नेक्स्ट लेक्चर सर सांगतीलच तुम्हाला कधी असणार आहे. इंट्रोडक्शन होतं, पण महत्त्वाचं तुम्हाला हे सांगायचं होतं की इकॉनॉमी नेमकं काय आहे, तुम्हाला का स्टडी करायचं आहे, कशा प्रकारे स्टडी करायचं आहे, याच्यामध्ये काय काय स्टडी करणार आहोत आपण, आणि तुम्हाला अभ्यास कशासाठी करायचा आहे, कशा प्रकारे करायचं. तर ह्या गोष्टी आज आपण पाहिलेल्या आहेत. पुढे पण प्रत्येक लेक्चर स्ट्रक्चर्डच असेल की तुम्हाला त्या लेक्चरमधून काय शिकायचं आहे, काय घ्यायचं आहे. ओके, माझी अपेक्षा तुमच्याकडून ही राहील की जे पण मी शिकवत जाईन ते तुम्हाला व्यवस्थित करायचं आहे. माझी पद्धत ही आहे की पुढच्या लेक्चरमध्ये मी आजचं विचारणार मध्येच कोणालाही, सांग तुम्हाला ते आलं पाहिजे की नाही? नक्कीच आलं पाहिजे. ओके, जर नाही आलं तर तुमचं नुकसान आहे ते. ओके, तर नक्कीच आलं पाहिजे. आणि असं नाही होणार की मी खूप आउट ऑफ द वे जाऊन प्रश्न विचारणार, फक्त कदाचित मी फिरवून विचारणार. तुम्हाला ते फिरवलेला प्रश्न सुद्धा कळला पाहिजे. या प्रकारे तुम्हाला अभ्यास करायचा आहे. पुढे अजून जास्तीत जास्त चांगलं होत जाईल. होपफुली मी पूर्ण प्रयत्न करेन की इकॉनॉमी हा तुमच्यासाठी डिफिकल्ट टास्क राहणारच नाही. तुम्ही इथे पूर्ण वेळ व्यवस्थित लक्ष द्या. आपलं 2 तासाचं लेक्चर असणार आहे. 2 तासाचं तुम्ही इथे व्यवस्थित लक्ष द्या. तुम्हाला सर्वात कमी कष्ट इकॉनॉमीमध्ये घ्यावं लागतील, याची जबाबदारी माझी. इथे असताना 100% लक्ष द्यायचं, ही जबाबदारी तुमची. ओके, आणि 1-2दा रिव्हिजन बस फक्त व्यवस्थित. ठीक आहे, ऑल द बेस्ट. आपण अजून व्यवस्थित करणार आहोत पुढे. नेक्स्ट वीकमध्ये जेव्हा पण लेक्चर असेल नक्की भेटू.